फूड ट्रक. गट्टू आणि चिंकी आज सकाळपासून खूप खुश होते, कारण आज रविवार होता आणि शाळेला सुट्टी होती. बाबाही आरामात सोफ्यावर बसून आज पेपर वाचत होते आणि आई सुद्धा संडे स्पेशल काही ब्रेकफास्ट बनवण्यात बिझी होती. चिंकी, माहितीये राजूने आपल्या कॉलनीच्या मागे खेळण्यासाठी जागा पाहिलीये. अरे वा, कुठे? ते विकी मोटर गॅरेज आहे ना, जिथे खूप जुन्या गाड्या, ट्रक्स आणि खूप गाड्या पडलेल्या असतात. त्याच्याच जवळ एक मोठं मैदान आहे. हो, ते मीही शाळेतून येताना पाहिलं आहे. त्या जुन्या गाड्या ना खूप फॅसिनेटिंग वाटतात. मलाही. तेवढ्यात बाबांच्या फोनची रिंग वाजते आणि बाबा पेपर ठेवून फोन उचलून फोनवर बोलू लागतात. हॅलो केशव, कसा आहेस? काय? हे कधी झालं? तू काळजी करू नकोस, काही ना काही सोल्युशन निघेलच. हो, तू आज दुपारी जेवायला घरीच ये. बाबांचं बोलणं ऐकून असं वाटत होतं की काहीतरी सिरियस इश्यू आहे. आई सुद्धा किचनमधून बाहेर आली होती. गट्टू आणि चिंकी आईबाबांकडे कुतूहलाने पाहत होते. मग बाबांनी त्यांना सांगितलं, अरे तो माझा कझिन आहे ना केशव, कानपूरच्या आत्याचा मुलगा. हो, ज्याने मागच्या वेळेस आपल्याला होळीला बोलावलेलं आणि त्याने पदार्थ स्वतः खूप छान केलेले. हा, तोच. खरं तर त्याने मार्केटिंगमध्ये MBA केलंय, पण नव्या रेसिपीज करणं त्याची हॉबी आहे. पण आता त्याने सांगितलं त्याचा जॉब गेलाय. असं अचानक? हा, कंपनी थोडी घाट्यात चालली होती, त्यामुळे त्यांनी त्यांच्या ब्रांचेस बंद केलेत. केशवसारख्या इतर 20-25 लोकांची नोकरी गेली. नक्कीच काळजीत असणार तो. काळजीत तर होता. आता त्याला दुपारी घरी जेवायला बोलवलंय. मी माझ्या मित्रांना विचारेन की त्यांच्या कंपनीत काही वेकन्सी आहे का, कदाचित काही मार्ग निघेल. गट्टू आणि चिंकीने पाहिलं होतं की बाबा नेहमी दुसऱ्यांची मदत करतात आणि आता दोन्ही मुलांचा स्वभावही बाबांसारखा हेल्पफुल झाला होता. दुपारी केशव काका बाबांना भेटायला घरी आले. गट्टू आणि चिंकीने लंच टेबल अरेंज करायला आईची मदत केली. तू आता पुढे काय विचार केलास? दादा, आता मला जॉब नाही, मला स्वतःचा बिझनेस करायचा आहे. एक फूड जॉईन उघडायचा विचार आहे. फूड जॉईनचं नाव ऐकताच गट्टू आणि चिंकी सुद्धा त्या बोलण्यामध्ये इंटरेस्ट घेऊ लागले. माझे काही सेव्हिंग्ज आहेत आणि वेगवेगळ्या स्वरूपाच्या रेसिपीज बनवणं हा तर माझा छंद आहे. बस फक्त अशी एक जागा बघायची आहे जिथे हा बिझनेस चालेल. पण नवीन सेटअपचा खर्चही भरपूर लागेल ना. नवीन शॉपचे रेंट, फर्निचर, 2-3 असिस्टंट वॉकर्सची सॅलरी, रॉ मटेरियल. थोडा रिस्की बिझनेस आहे. माझ्याकडे एक कल्पना आहे. बिझनेस प्लॅनच्या डिस्कशनमध्ये गट्टूचा आवाज ऐकून आई, बाबा आणि केशव आश्चर्याने गट्टूकडे पाहू लागले. फूड जॉईंट पेक्षा एखादा फूड ट्रक बनवला तर? फूड ट्रक? हो बाबा, मी मूव्हीमध्ये बघितलंय. एका ट्रकला मॉडिफाय करून त्यातच सगळे पदार्थ तयार केले जातात. खूप कमी जागेमध्ये सगळं मॅनेज होतं आणि तो चालवण्यासाठी खूप लोकांची गरजच नाहीये. ही तर खरोखरच छान आयडिया आहे आणि फूड ट्रकचा कॉन्सेप्ट यंग लोकांमध्ये पॉप्युलरही आहे, स्पेशली कॉलेज आणि ऑफिसेस जवळ जिथे यंग एम्प्लॉईजचा क्राऊड असतो. हा, हे तर बरोबर आहे. फूड ट्रकला फूड जॉईंटपेक्षा कमी खर्च येऊ शकतो. आणि एकदा का तुमच्या हातचे पदार्थ लोकांना आवडले की ऑनलाईन ऑर्डर सुद्धा येतील. हा, ही गट्टूने अगदी छान आयडिया दिलीये. पण यासाठी स्वस्तात जुना ट्रक कुठे मिळेल? मला माहितीये. अरे, तुला कसं काय माहिती? शाळेतून परत येताना मी बघितलंय विकी मोटर गॅरेज. त्यांच्याकडे अनेक जुन्या गाड्या, ट्रक, बाईक आहेत ज्या नुसत्याच पडू नये. केशव काकांनी असा विचारही कधी केला नव्हता की गट्टू आणि चिंकीसारखी मुलं त्यांचा नवीन बिझनेस सेटअप करायला एवढी मदत करतील. गट्टू, चिंकी केशव काका आणि बाबांना घेऊन अगोदर विकी मोटर्सकडे गेले. तिथे त्यांनी एक जुना ट्रक सिलेक्ट केला जो अगदी स्वस्तात केशव काकांना तिथे मिळून गेला. ही तर गट्टू चिंकीचीच कमाल आहे, जे एवढ्या कमी भांडवलात आपलं काम झालं. आता बस या ट्रकला मॉडिफाय करून याच्यामध्ये कुकिंग आणि स्टोरेजची जागा करायची. मी आणि चिंकीने इंटरनेटवरून फूड ट्रकच्या इंटिरियर डिझाईनचे खूप पर्याय शोधलेत. तुम्ही आधी ते पहा आणि मग ठरवा की तुमच्या फूड ट्रकमध्ये काय बदल करायचे आहेत. हे ऐकून केशव काका आणि बाबा एकमेकांकडे पाहतात आणि हसतात.
घरी पोहोचल्यानंतर गट्टू आणि चिंकीने केशव काकांना लॅपटॉपवरती फूड ट्रकच्या डिझाईन्सचे खूप सारे फोटोज दाखवले. मग आपल्या बजेटच्या हिशोबाने केशव काकांनी डिसाईड केलं की त्यांना कसे मॉडिफिकेशन्स करायचे. दुसऱ्या दिवशीच त्या जुन्या ट्रकला काकांनी मॉडिफिकेशनसाठी पाठवलं आणि 4च दिवसानंतर फूड ट्रक अगदी नव्या रूपात तयार झाला. वाव, हे तर खूपच मस्त आहे. हो, आता याच्यासाठी एक वेगळं नाव सुचवायला हवं. मी आधीच विचार केलाय, स्पाइस ऑन व्हील्स. हे नाव तर एकदम परफेक्ट आहे. आपल्या रेसिपीज पण स्पायसी आहेत आणि या नावाने फूड ट्रक वाली वाईबही येते. मग आजच मी आणि चिंकी तुमच्या फूड ट्रकचा लोगो आणि मेन्यू कार्ड डिझाईन करतो. हो हो, आणि संध्याकाळपर्यंत आपल्याला म्युन्सिपल कॉर्पोरेशन मधून लायसन्स आणि परमिशन्सही मिळतील. कॉर्पोरेशनच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मित्रांना सांगितलंय की आपलं काम झालेलं आहे. हे ऐकून सगळेजण स्माइल करतात. तेवढ्या डोअरबेल वाजते. आई जाऊन दरवाजा उघडते. चिंकीची ऑनलाईन ऑर्डर डिलिव्हरी आली होती. आई पॅकेट रिसीव्ह करते. त्यावर लिहिलं होतं पुंटून किड्स. अगं चिंकी, हे तू काय मागवलंयस? मी पुंटून किड्सवरून कॉम्बो प्लस स्क्वेरल आणि मंकी सॉफ्ट टॉय मागवलाय. ह्याची क्वालिटी खूपच छान आहे आणि फूड ट्रक सजवण्यासाठी मला याचा उपयोग करायचा आहे. फूड ट्रकच्या डेकोरमध्ये ते कसं? जसं माकडाला जंगलात उपलब्ध असणाऱ्या सगळ्या फळांविषयी माहिती असते, तसंच हे माकड आपलं मेन्यू बॉय असेल. ह्याच्याकडे आपण आपल्या मेनू कार्ड्सच्या सगळ्या कॉपीज ठेवूया. वा, मस्तच. आणि हे स्क्वेरल तर कलेक्टर असते. ह्याच्याकडे आपण ऑनलाईन पेमेंटच्या QR कोडची प्रिंट आउट काढून ठेवूया. ही सगळ्यांकडनं पेमेंट जमा करेल. अरे वा चिंकी, एकदम भारी. गट्टू आणि चिंकीने फूड ट्रकला छान सजवलं. त्यांनीच डिझाईन केलेल्या लोगो आणि नावासोबत तयार झाला होता स्पाइस ऑन व्हील्स. गट्टू आणि चिंकीने फूड ट्रकचे फोटोज काढून ते इंस्टाग्राम आणि फेसबुकवर दोन्हीकडे टाकलं होतं आणि त्यांच्या मित्रांनी लिंक शेअर करून फूड ट्रकची खूप पब्लिसिटी केली होती. रविवारी संध्याकाळी स्पाइस ऑन व्हील्स सुरू झालं. पहिल्याच संध्याकाळी खूप कस्टमर आले होते. ज्या पद्धतीने गट्टू आणि चिंकीने तो फूड ट्रक बनवला होता त्यामुळे तो दुरूनच खूप अट्रॅक्टिव्ह दिसत होता आणि केशवच्या रेसिपीज एवढ्या छान होत्या की लोकांना ते खाणं आवडायला लागलं. लोकांनी इंस्टाग्राम आणि फेसबुकवर स्पाइस ऑन व्हील्सचं एवढं कौतुक केलं की एका आठवड्यातच फूड ट्रक फेमस झाला. पुढच्या शनिवारच्या संध्याकाळी आईबाबांनी आणि गट्टू चिंकीनं स्पाइस ऑन व्हील्सला जेवण करायचं ठरवलं. जेव्हा ते तिथे पोहोचले तेव्हा कस्टमर्सची खूप गर्दी होती. त्यांना बघून केशव स्वतःहूनच बाबांच्या जवळ येऊन म्हणतो, दादा, गट्टू आणि चिंकी एकदम कमाल मुलं आहेत. यांची फूड ट्रकची आयडिया, यांचं डेकोर, यांचं ऑनलाईन मार्केटिंग, या सगळ्यांनी माझा बिझनेस अगोदरच प्रॉफिटेबल झालाय. या गोष्टीवर आई आणि बाबा आपल्या मुलांकडे पाहून हसतात. चला तर मग मंकी बॉय कडून मेन्यू कार्ड घेऊया आणि रात्रीच्या जेवणाचे पदार्थ ठरवूया. हे ऐकून सगळे हसू लागतात आणि असं वाटलं की स्पाइस ऑन व्हील्स वरती पुंटून किड्सचे सॉफ्ट टॉईज, मंकी आणि स्क्वेरल सुद्धा हसतात. चिल्ड्रन्स डे. गट्टू आणि चिंकी शाळेची घंटा वाजायची अतिशय आतुरतेनं वाट पाहत होते. एवढ्यात घंटा वाजते आणि दोघेही धावतच अगदी शाळेच्या मैदानात येतात. त्यांचे खास दोस्त बंटी, पिंकी आणि मॉन्टी सुद्धा अगदी उड्या मारत तिथे येतात. ये, उद्या चिल्ड्रन्स डे आहे, म्हणजे आपला दिवस. यावेळेस मी आईबाबांकडून खूप गिफ्ट्स घेणार आहे. माहितीये, तू होळी, दिवाळी ह्यावेळेस सुद्धा सोडत नाही. मग हा तर चिल्ड्रन्स डे आहे. बरं, आता गिफ्टचं झालं असेल तर सेलिब्रेशनचा काही प्लॅन करूया. बंटी, पिंकी, मॉन्टी, तुम्ही काही विचार केलाय का? यात काय विचार करायचा? दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पार्टीज ठेवूया. काही गेम, काही म्युझिक आणि काही खायला प्यायला. बस झाली पार्टी. मला तर वाटतं चिल्ड्रन्स डेच्या दिवशी आपल्याला फक्त सुट्टी मिळायला हवी. अरे, म्हणजे तुझ्या डोक्यालाही सुट्टी हवी आहे का? मला असं वाटतंय की ह्या वेळेस आई बाबांना विचारूया. काय माहित, कदाचित ते अजून नवीन आयडियाज देतील. आयडिया चांगली आहे. उद्या आपण आपल्या सगळ्या पॅरेंट्सना विचारून उद्या पुन्हा इथे भेटूया. सगळे एकमेकांना बाय करतात आणि आपल्या घराच्या दिशेने निघून जातात.
चिंकी आपली एक्साइटमेंट थांबवू शकत नाही आणि अगदी घरी पोहोचताच आई बाबांशी बोलू लागते. अगं आई, बाबा, तुम्ही कुठे आहात? आम्हाला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. काय झालं चिंकी, काय म्हणतेस? खरं तर आम्ही चिल्ड्रन्स डेच्या दिवशी पार्टीचा विचार करतोय. जर तुम्ही आम्हाला सांगितलं की तुम्ही चिल्ड्रन्स डे कसा साजरा करायचा तर आम्हालाही काही कल्पना मिळतील. आई आणि बाबा एकमेकांकडे बघू लागतात आणि सगळे शांत होतात. एवढी शांतता? तुम्ही दोघं जास्त खोडकर तर नव्हतात ना, म्हणून तुमच्या कल्पना आम्हाला सांगत नाहीये. अरे बेटा, आमच्या वेळेला तर असं कुठलंच सेलिब्रेशन व्हायचं नाही. बस शाळेत थोड्या वेळ भाषण आणि मग सुट्टी. आम्ही तर आमच्या मित्रांसोबत झाडाखाली बसून लिंबू सरबत प्यायचो. तीच मजा होती. म्हणजे काहीच खेळ नाही, कुठलीच पार्टी नाही. एका क्षणासाठी वातावरण थोडं शांत होतं. दुसऱ्या दिवशी गट्टू आणि चिंकी प्लॅन डिस्कस करायला आपल्या मित्रांसोबत पुन्हा एकदा ग्राउंडमध्ये भेटतात. जर चिल्ड्रन्स डे लहान मुलांचा आहे तर मोठ्यांमधलं लहान मूल बाहेर येऊ शकतं. हो, चाइल्ड कार्निवल मध्ये लहान मुले आणि मोठे दोघांसाठी, जिथे सगळेच जण लहान होतील. म्हणजे आई बाबा सुद्धा लगोरी खेळतील आणि विटी दांडू सुद्धा. चिल्ड्रन्स डेच्या एक दिवस आधी गट्टू आणि चिंकी आपल्या मित्रांसोबत सोसायटीच्या कम्युनिटी हॉलला सजवतात. रंगबिरंगी फुगे, कार्टून कॅरेक्टर्सचे कटआउट्स, एक मेमोरियल लेन कॉर्नर, एक प्ले झोन, क्राफ्ट कॉर्नर, क्युरिओसिटी डेस्क, एक डोनेशन बॉक्स आणि एक काइंडनेस बूथ. चिल्ड्रन्स डेच्या दिवशी मुलं पॅरेंट्सच्या अगोदरच पोहोचतात आणि सगळे मिळून एक एक स्टॉल सांभाळतात. पॅरेंट्स काही वेळाने येतात आणि मुले टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करतात. सगळ्यात आधी पालकांनी म्हणजे लहान मुलांनी इथे यायचं आहे आणि बालपणीची एखादी खास आठवण आमच्या सगळ्यांसोबत शेअर करायची आहे. तुम्ही तुमची कोणतीही आवडती गोष्ट, फोटो आणि खेळण्यासोबत असलेली एखादी आठवण आमच्यासोबत शेअर करू शकता. हे एलियन्स इन वंडरलँड माझं आवडतं गोष्टीचं पुस्तक होतं. मी रोज रात्री झोपण्यापूर्वी आजीकडून ही गोष्ट ऐकत असे. एके दिवशी काय झालं, माझ्या पाळलेल्या कुत्र्याने ह्याची काही पानं खाल्ली. मी तर रडायलाच लागले, पण माझ्या आजीने एक वेगळी स्टोरी बनवून मला झोपवलं. तेव्हा मी लहान होते आणि मी त्यालाच गोष्टीचा एक भाग मानला. सगळे हसू लागतात. तिकडे प्ले झोन मध्ये बराच गोंधळ सुरू होता. आज मला विटी दांडूत कोणी हरवू शकत नाही. मी माझ्या एरियाचा चॅम्पियन होतो. आज तर विटी दांडू ट्रॉफी माझ्याच नावावर होईल. हॉपस्कॉप्सच्या बाजूलाही खूप गर्दी होती. आता एका खास मागणीवर मोठे आणि लहानांमध्ये टग ऑफ वॉर होणार आहे. जी टीम जिंकेल त्यांना कॅन्डी स्टॉल वरून फ्री कॅन्डी मिळणार आहे. सगळे पॅरेंट्स आवाज करत टग ऑफ वॉर खेळण्यासाठी तयार होतात. पॅरेंट्स जेव्हा जोरात रस्सी खेचत होते तर मुलं ते सोडून देतात आणि सगळे जमिनीवरती पडतात आणि सगळे जोर जोरात हसू लागतात. हा खेळ कोणीच नाही जिंकलं, मग सगळ्यांना फ्री कॅन्डी मिळेल. आणि आता वेळ झालीये मुलांचे आवडते चाचा नेहरू यांच्या आठवणीची. तुम्ही सगळे क्राफ्ट कॉर्नरवर जाऊन स्वतःसाठी ओरिगामी पेपरपासून गुलाब बनवू शकता आणि ज्यांना येत नसेल त्यांनाही शिकवलं जाईल. थोड्याच वेळामध्ये सगळ्यांच्या कपड्यांवरती लाल गुलाब लावलेला दिसतो आणि पॅरेंट्स हे लावल्यानंतर जरा जास्तच खुश दिसतात. तर मित्रांनो, मला माहितीये की तुम्हा सगळ्यांना या कार्निवलमध्ये खूप मजा येतेय. ज्यांना सायन्समध्ये इंटरेस्ट आहे ते आपल्या क्युरिओसिटी डेस्कवर जाऊन एक्सपेरिमेंट बघू शकता. काही पॅरेंट्स क्युरिओसिटी डेस्कवरती पोहोचतात आणि तिथे मुलांचे सायन्स एक्सपेरिमेंट्स खूप लक्षपूर्वक पाहतात. बंटीने बनवलेल्या व्हॉल्केनो मॉडेलने सगळेजण खूप इम्प्रेस होतात. तिकडे चिंकीचे बाबा पेपरने रॉकेट बनवण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांच्याकडून काही होत नाही. मॉन्टी त्यांची मदत करतो आणि रॉकेट बनून जातं. वाह, काय शानदार रॉकेट आहे. हो बाबा, यावर बसून पुढे तुम्ही नक्की मंगळावर जा.
आसपासची सगळी मुलं हसू लागतात. मग सगळे काइंडनेस बूथवर पोहोचतात. तिथे सगळेजण आपल्या घरून आणलेल्या वस्तू जसं पुस्तकं, खेळणी, स्टेशनरी डोनेट करतात. मित्रांनो, या डोनेशन बॉक्समधल्या सगळ्या गोष्टी आपण शाळेत देऊया. म्हणजे स्कूल चॅरिटीद्वारे गरजू मुलांपर्यंत हे पोहोचवलं जाऊ शकेल. तुम्ही सगळ्यांनी मिळून खूप छान काम केलं. पुढे सुद्धा अशी चांगली कामं करत राहा आणि आपण योग्य वेळी चॅरिटी करत जाऊया. आता तुम्हा सगळ्यांना प्लेज बोर्ड वर एक प्रॉमिस लिहायचंय. अ प्लेज टू कीप आवर इनर चाइल्ड अलाइव्ह. आजपासून तुम्ही तुमच्यातलं लहान मूल जागं ठेवण्यासाठी नेहमी प्रयत्न कराल. तुम्ही खूप खेळा, खूप प्रश्न विचारा आणि रोज कमीत कमी 2 लोकांना मिठी मारायची आणि प्रत्येक आठवड्यात स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी काहीतरी ऍक्टिव्हिटी करायची. गट्टू, चिंकी आणि बाकी मुलांनी मिळून आज आम्हाला खरोखरच आमच्या लहानपणीची आठवण करून दिली. हा चिल्ड्रन्स डे अतिशय स्पेशल होता आणि आम्ही सगळे याला कधीच विसरणार नाही. खरा चिल्ड्रन्स डे तर आज आम्ही साजरा केला. सगळ्या मुलांना आम्हा पालकांकडून खूप धन्यवाद. सगळे बाहेर येतात आणि कम्युनिटी ग्राउंडमध्ये वृक्षारोपण करतात. यानंतर रंगबिरंगी फुगे हवेत उडवून एकमेकांना चिल्ड्रन्स डे विश करतात. तुम्ही ऐकलंय ना, दिल तो बच्चा है जी. तर मग असेच हसत राहा आणि अशाच मजेशीर एपिसोडसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गट्टूचा नवा स्कूटर. गट्टू चिंकी किचनमध्ये आईला स्वयंपाकात मदत करत होते की तेवढ्यात फोनची रिंग वाजू लागते. आई फोन उचलते. हॅलो, कोण? ओ अच्छा, कशा आहात? उद्या येताय ना चिकूला घेऊन? अरे वा, हे तर मस्तच झालं. हो, गट्टू चिंकी हे ऐकून खूप खुश होतील. ठीक आहे, या लवकर. एवढं बोलून आई फोन ठेवून देते. गट्टू चिंकी धावतच आईकडे येतात. काय झालं आई? कोण होतं? हो आई, कोण येतंय? गट्टू चिंकी, उद्या तुमची आत्या येतीये चिकू दादाला घेऊन. वा आई, आत्या तर नेहमी आमच्यासाठी खूप गिफ्ट्स आणते आणि चिकू दादा सोबत खेळायला तर नेहमी किती मजा येते. हो गट्टू, मी तर उद्यासाठी खूप एक्सायटेड आहे. हो गट्टू चिंकी, पण चला आता तुम्ही माझ्यासोबत स्वयंपाकघरात येऊन मला मदत करा. बाबा आता येतच असतील. दुसरा दिवस उजाडतो आणि आत्या चिकू दादा सोबत घरी येते. गट्टू चिंकी चिकूदादा आणि आत्याला बघून खूप खुश होतात. आत्या गट्टू चिंकीसाठी एक मोठं गिफ्ट घेऊन आली होती. वाव, यात काय आत्या? हे गिफ्ट तर किती मोठं आहे. अरे गट्टू चिंकी, तुम्ही दोघंच उघडून का नाही बघत बरं? मला खात्री आहे की तुम्हाला हे गिफ्ट खूप आवडेल. गट्टू चिंकी लगेचच आपलं गिफ्ट उघडून पाहतात तर आनंदाने उड्या मारू लागतात. त्या गिफ्ट बॉक्समध्ये पिवळ्या रंगाची छान स्कूटर होती. हो आत्या, ही स्कूटर तर खरंच मस्त एकदम. हो आत्या, ही स्कूटर तर चिकू दादाच्या स्कूटर सारखीच आहे. हो गट्टू चिंकी, मला आठवतंय तुम्ही ज्या वेळेला आमच्याकडे पहिल्यांदा आला होतात, माझी स्कूटर तुम्हाला खूप आवडली होती. त्यामुळे मी आईला सुद्धा माझ्यासारखीच स्कूटर तुम्हाला घ्यायला सांगितलं. थँक्यू सो मच चिकू दादा, आत्या. आम्हाला ही स्कूटर खरंच खूप आवडली. हो आत्या, थांब, मी लगेच चालवून बघते. चिंकी स्कूटरवर चढते, पण तिला बराच वेळ स्वतःला बॅलन्स करता मात्र येत नाही. हे बघून गट्टू चिंकीला म्हणतो, चिंकी थांब, मी दाखवतो कशी चालवायची. गट्टू ही स्कूटर चालवण्याचा प्रयत्न करतो, पण तोही नीट चालवू शकत नाही. गट्टू आणि चिंकी स्कूटर नीट चालवण्याचा खूप प्रयत्न करतात, पण ते सारखे पडत होते. ह्या सगळ्यामुळे ते दोघेही खूप नाराज होतात. पण चिकूदादा तेवढ्यात त्यांना म्हणतो, अरे गट्टू चिंकी, उदास होण्याची काहीच गरज नाहीये. मी तुम्हाला दोघांना स्कूटर चालवायला शिकवीन, चिंता करू नका. खरंच दादा, चल मग आपण स्कूटर घेऊन सोसायटी गार्डन मध्ये जाऊ. हो दादा, आत्ताच जाऊ. मलाही स्कूटर चालवायला शिकायचंय लवकर. चिकूदादा गट्टू चिंकीला स्कूटर घेऊन सोसायटीच्या ग्राउंडमध्ये जातात. तो आळीपाळीने स्कूटरवरती गट्टू चिंकीला बॅलन्स करायला शिकवतो.
चिंकी तर पटकन स्कूटर चालवायला शिकते, पण गट्टू मात्र घाबरत असतो. त्यामुळे तो सारखा थांबत होता. त्यामुळे चिंकी आणि चिकू दादा मिळून गट्टूची मदत करतात. अगं चिंकी, तू स्कूटर चालवायला तर लगेच शिकलीस, पण मला तर खूपच भीती वाटतीये. मी पडायला नको. गट्टू घाबरू नको, मी आणि चिंकी इथेच आहोत ना, आम्ही तुला पडू देणार नाही. हो हो गट्टू, बघ मी तुझ्या मागेच थांबते, तू काळजी नको करूस. बरं ठीक आहे चिकू दादा आणि चिंकी, पण तुम्ही माझ्या मागेच थांबा. गट्टू स्कूटर चालवू लागतो आणि चिंकी आणि चिकू दादा त्याच्या स्कूटरच्या पाठीमागे चालू लागतात. थोड्या वेळाने गट्टू जेव्हा चांगल्या प्रकारे स्कूटर चालवू लागतो तेव्हा चिंकी आणि चिकू दादा थांबतात. अरे वा चिंकी आणि चिकू दादा, बघा मीही स्कूटर चालवायला शिकलो, मजा आली. अभिनंदन गट्टू चिंकी, तुम्ही दोघं तर किती लवकर स्कूटर चालवायला शिकलात. थँक्यू दादा, तुझ्याशिवाय हे शक्यच नव्हतं. हो थँक्यू दादा. वेलकम गट्टू चिंकी. संध्याकाळ होऊन गेली होती आणि अंधार होणारच होता. तेवढ्यात आई त्या तिघांना घराबाहेर जाऊन आवाज देते. गट्टू चिंकी आणि चिकू, लवकर घरी या, मी तुमच्यासाठी गरमागरम भजी केलीये. हो आई, लगेच आलो. चला आता आपण सगळे घरी जाऊया. गट्टू चिंकी आणि चिकू दादा घरी जाऊ लागतात की तेवढ्यात बाबाही ऑफिसहून घरी येतात. गट्टू चिंकी धावतच जाऊन बाबांना मिठी मारतात. बाबा, बघा आत्या आणि चिकू दादाने आमच्यासाठी किती मस्त पिवळ्या रंगाची स्कूटर आणलीये. मी आणि चिंकीने विचार केलाय की आमच्या स्कूटरचं नाव टायगर ठेवायचा. अरे वा, खूपच छान नाव आहे हे. आणि मुलांनो, हे बघा मी काय आणले बरं तुमच्यासाठी. तुमच्या लाडक्या चिकू दादाच्या आवडीचे गुलाबजाम. वाव, थँक्यू मामा. आधी ही चवदार भजी आणि नंतर हे गरम गरम गुलाबजाम. वा, आज तर छानच पार्टी झाली. सगळेजण चिकूचं हे बोलणं ऐकून हसू लागतात आणि सगळे सोबत मिळून गरमागरम भजी आणि गुलाबजाम एन्जॉय करतात. पावसाळ्यातला दिवस होता आणि गट्टू चिंकी बाहेर पावसामध्ये खेळत होते. आई घरामध्ये स्वयंपाक करत होती आणि बाबा टीव्ही पाहत होते. पण तेवढ्यात टीव्हीचा सिग्नल जातो. ओहो, पाऊस सुरू झाला नाही तर टीव्हीचा सिग्नल लगेच गेला. तेवढ्यात आई लिव्हिंग रूम मध्ये येते. अहो, हा टीव्ही सोडा आणि बाहेरून गट्टू चिंकीला बोलावून आणा. असेच पावसात खेळत राहिले तर आजारी पडतील. अच्छा, ठीक आहे, आत्ता बोलावून आणतो. बाबा गट्टू चिंकीला बोलवायला बाहेर जातात आणि त्यांना म्हणतात, गट्टू चिंकी, खूप भिजलात आता पावसामध्ये, चला आता आतमध्ये चला, नाहीतर आई आपल्याला रागवेल. पण गट्टू चिंकी बाबांचं बोलणं ऐकण्याऐवजी त्यांनाच पावसामध्ये भिजायला घेऊन येतात. बाबा या ना, आम्हाला पावसात डान्स करून दाखवा ना तो चक दुम दुम वाला. हो बाबा, तो नाही का, घोडे जैसी चाल हाथी जैसी तुम. अरे गट्टू चिंकी, मला तर तो डान्स येत नाही, पण इथे पावसात भिजायला खरंच खूप मजा येतेय. बाबा गट्टू चिंकीला घेऊन जाण्याच्या ऐवजी स्वतःच तिथे खेळू लागतात. बाबा चला ना, इतकं मस्त वातावरण आहे की आपण जवळच्या दुकानातून गरम गरम चाट खाऊया. किती मस्त असतात ना. अरे नाही गट्टू बेटा, जर आईला हे कळालं ना तर खूप रागवेल ती. पण बाबा, आईला कळणारच नाही. आपण पटकन जाऊन मस्त चाट खाऊन येऊया. चला ना प्लीज. बाबा, कारने जाऊ, म्हणजे लवकर पोहोचू. अच्छा, ठीक आहे, चला. पण आपण लवकर जाऊन पटकन परत येऊ, आईला कळायला नको. मग काय होतं, गट्टू चिंकी आणि बाबा कारमध्ये बसून निघून जातात. पण ज्या रस्त्याला त्यांना जायचं असतं तिथे खूप पाणी भरलेलं असतं. चिंकी बघ ना, इथे तर तळ साचलंय. हो गट्टू, नक्कीच इथे मासे सुद्धा असतील आणि मगर सुद्धा. पण तेवढ्यात बाबांची कार तिथून बाहेर पडताना एका खड्ड्यात अडकते. अरे, खूपच गडबड झाली बाबा, आता आपण काय करायचं? ओहो, असं वाटतंय कार खड्ड्यात अडकलीये. गट्टू चिंकी, तुम्हाला उतरावं लागेल. मग मी गाडीला धक्का मारतो, मग तुम्ही दोघं बसा, ओके? हो बाबा. बाबा गाडीतून उतरतात आणि गाडीला धक्का मारतात. मागून गट्टू चिंकी बाबांना चीअर करत होते. खूप मेहनतीनंतर शेवटी त्यांची कार खड्ड्यातून बाहेर येते. त्यानंतर सगळे पुन्हा कारमध्ये बसतात. बाबा लवकर चला ना,
मला तर चाट खाल्ल्याशिवाय राहवतच नाहीये. अरे हो गट्टू बेटा, आपण आता 1 मिनिटातच पोहोचूयात. पण जसे गट्टू चिंकी त्या चाटच्या शॉप जवळ जातात तर बघतात की आज शॉपवाला आलाच नाहीये. हे बघून दोघेही दुःखी होतात. हे काय, आज तर चाटवाले काका आलेच नाही. आता काय करायचं बाबा? मुलांनो, पावसामुळे कदाचित ते काका गेले असतील. आता आपण काय करू शकतो? आता आपल्याला परत जावं लागेल. आणि तेवढ्यात बाबांचा फोन वाजतो आणि ते पाहून बाबा घाबरतात. अरे, आता काय करायचं? आता आईचा फोन आहे. अरे बापरे, आईचा फोन. घे गट्टू, तूच आईशी बोल. पण बाबा. गट्टू काही बोलणार त्या अगोदरच बाबा फोन उचलून गट्टूच्या हातात देतात. हॅलो हॅलो. हो आई. हॅलो. गट्टू बाळा, कुठे आहात तुम्ही? ते आई, आम्ही बाबांसोबत चाट खायला आलो होतो, पण ते दुकानच बंद होतं. सॉरी. काय, इतक्या पावसात? आणि तुम्ही मला सांगितलंही नाही. आणि तुमच्या सोबत बाबाही आहेत? सॉरी आई, आम्ही लगेच घरी येतो. बाबांना दे बरं जरा फोन. हॅलो. हा, आम्ही आता येतोच आहोत घरी. सॉरी. बरं ठीक आहे, पण तुम्ही जर मला विचारलं असतं तर हे असं सगळं झालंच नसतं. कारण मी घरीच मस्तपैकी आलू चाट बनवलं होतं. हे ऐकून गट्टू, चिंकी आणि बाबा एकत्रच म्हणतात, काय? आलू आलू चाट? चाट? ओहो, आम्ही इतक्या लांब आलो पण चाट तर आमच्या घरीच वाट बघत होते. ठीक आहे, आता आम्ही लगेच येतो घरी. बाबा फोन ठेवून गाडी फिरवतात. पण ते या वेळेला दुसऱ्या मार्गाने परत चालले होते. बाबा, हा तर वेगळाच रस्ता आहे. हो गट्टू, त्या रस्त्यावर खूप पाणी साचलं होतं ना, म्हणून या रस्त्याने आलोय, गाडी फसू नये म्हणून. पण समोरचं दृश्य बघून गट्टू, चिंकी आणि बाबा तिघही हैराण होऊन जातात. पुढे खूप सारा ट्रॅफिक जाम झाला होता आणि बाबांची गाडी सुद्धा ट्रॅफिक जाम मध्ये अडकली होती. अरे देवा, एकीकडे रस्त्यात पाणी साचलं होतं आणि दुसरीकडे हे ट्रॅफिक जाम. या पावसात बाहेर निघून फसलो. एकदम बरोबर गट्टू, आईचं ऐकलं असतं तर परवडलं असतं. मुलांनो, आता आपण काय करू शकतो? पण पुढच्या वेळेस पासून आईचं ऐकायचं, तिचं बरोबर असतं. हो बाबा. अर्धा तास ट्रॅफिक मध्ये अडकल्यानंतर शेवटी गट्टू, चिंकी आणि बाबा ट्रॅफिक मधून बाहेर पडतात आणि घरी पोहोचतात. घरी पोहोचताच आई तिघांचेही स्वागत करते. थांबा, इथे दारातच थांबा. कुठे होते तुम्ही तिघं? इतका वेळ का झाला? कपडे बघा तर तुम्ही, किती घाण झालेत. सॉरी आई. हे ऐकून आई सुद्धा हसू लागते. अरे, ते खरं तर आम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलो होतो. हो आई, आणि आपली गाडी तर खड्ड्यात अडकली होती. आणि चाटवालाही नव्हता. म्हणूनच म्हणत असते की नेहमी माझा ऐका. जाऊन तयार व्हा, मग आपण एकत्र मस्त गरमागरम चाट खाऊया. आलू चाटचं नाव ऐकताच सगळे पटापट आंघोळ करून तयार होतात. मग सगळे मिळून थंडगार पावसामध्ये गरमागरम आलू चाटचा आनंद घेतात. सायन्स प्रोजेक्ट. गट्टू, चिंकी असेंब्लीच्या अगोदर आपल्या मित्रांसोबत वर्गात बसून आपला होमवर्क पूर्ण करत होते. गट्टू, सगळी तुझीच चूक आहे. मी तर तुला आधीच सांगितलं होतं होमवर्क करायला. अगं चिंकी, हे सगळं सोड ना, आता लवकर काम कर. हो चिंकी, आता ही विचार करायची वेळ नाहीये. पण तेवढ्यात बेल वाजते आणि टीचर येतात. त्यांच्यासोबत को करिक्युलर ॲक्टिव्हिटीच्या रेखा मॅडम सुद्धा तिथे येतात. त्यांना पाहून सगळी मुलं खूप आश्चर्यचकित होतात. अरे हे काय, रेखा मॅमही आल्यात. याचा अर्थ काहीतरी महत्वाची सूचना देणार आहे. चला चला, आज होमवर्क चेक नाही होणार, आपण वाचलो. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग मुलांनो. आज मी तुमच्यासाठी एक मोठी बातमी आणली आहे. आपल्या शहरात विज्ञानाचं एक खूप मोठं प्रदर्शन होणार आहे, ज्यामध्ये पूर्ण देशासोबतच इंटरनॅशनल शाळांमधील मुलं देखील सहभागी होणार आहेत. सगळी मुलं हे ऐकून खूप एक्साइटेड होतात. वाव, विज्ञानाचं प्रदर्शन. विज्ञान तर माझा आवडता विषय. हो, आणि तुमच्यापैकी ज्या मुलांना भाग घ्यायचा असेल त्यांनी एक ग्रुप बनवा आणि तुमच्या वर्ग शिक्षकांना तुमचं नाव द्या. आणि तुम्हाला एक आयडियाही आणायची आहे की तुम्ही कसला प्रोजेक्ट बनवणार आहे. ज्याची आयडिया सगळ्यात चांगली असेल तोच शाळेला प्रेझेंट करण्यासाठी प्रदर्शनात जाईल. ओके मॅम. सगळी मुलं रेखा मॅडम निघून गेल्यानंतर विचार करू लागतात की त्यांना काय प्रोजेक्ट बनवायला पाहिजे. पण कुणालाच काही चांगली आयडिया येत नाही.
दुसऱ्या दिवशी आयडिया सबमिट करायची होती. त्यासाठी सगळी मुलं गट्टू चिंकीच्या घरी येतात. गट्टू, आपण सोलर पॅनलचं फिरतं असं एक लाईव्ह मॉडेल बनवूया का? नाही नाही हरी, ही तर खूप जुनी आयडिया आहे. काहीतरी नवीन विचार कर. मग तुला काय हवंय? आपण एकदम ऍडव्हान्स रोबोट बनवायचा? अरे वा, हो, हे खूप मस्त आहे. चला आपण हेच करूया. एक असा रोबोट जो स्वतःच आपला परिचय देऊ शकेल. चिंकी, ही तर खूपच मस्त आयडिया आहे. पण आपण कसं बनवायचं? खूप अवघड असेल ना? बनवूया गट्टू. आधी जाऊन उद्या शिक्षकांकडून ही आयडिया अप्रूव्ह करून घेऊ. दुसऱ्याच दिवशी गट्टू चिंकी आणि त्यांची टीम रेखा मॅडमकडे जाऊन आपली आयडिया सांगतात. रेखा मॅमला खूप जास्त आयडिया आवडते आणि त्या ती ऍक्सेप्ट करतात. 3 दिवसांनी प्रदर्शन होतं आणि गट्टू, चिंकी, हरी आणि बंटी सगळेजण मिळून प्रोजेक्ट बनवू लागतात. चिंकी, हा रोबोट तर आता बनेल, पण तू काय विचार केलायस? हा स्वतःच त्याचा परिचय कसा देईल? ते तर मलाही समजत नाहीये. चला, आपण आईबाबांकडे जाऊन काहीतरी आयडिया घेऊया. गट्टू चिंकी आईबाबांजवळ जातात आणि पाहतात की आई एका नव्या डॉलला गिफ्ट रॅप करत असते. आई, ही बाहुली कशासाठी आहे? अरे हा, माझ्या मैत्रिणीच्या मुलीचा वाढदिवस आहे, तिच्यासाठी आहे. आणि बघ, ती बोलते सुद्धा, जर तू तिला हात मिळवलास तर. आई जसं त्या डॉलला हँडशेक करते तेव्हा ती गाऊ लागते आणि मुलं आश्चर्यचकित होतात. आई बाबा, हे कसं झालं? अरे मुलांनो, या डॉलच्या मध्ये मायक्रोफोन आहे आणि हिच्या हातात मायक्रोफोनचा स्विच असेल. त्यामुळे जसं हँडशेक करू, स्विच ऑन होतो आणि डॉल बोलू लागते. हे ऐकून चिंकीला एक आयडिया येते आणि हे ऐकून ती बाकीच्यांना म्हणते, मित्रांनो, मला कळालं की आपला रोबोट कसं बोलेल. मग काय होतं, मुलं सगळी मिळून तो रोबोट बनवतात आणि प्रदर्शनाचा दिवस उजाडतो. बाबा सगळ्या मुलांना कारने सोडायला जात असतात. प्रदर्शन शाळेपासून दूर एका मोठ्या मैदानात लागलं होतं. मुलं पाहतात की ग्राउंडच्या बाहेर खूप साऱ्या कार्स उभ्या आहेत आणि खूप सारी मुलं आली होती. काही मुलं तर फॉरेनहून सुद्धा आली होती आपापले प्रोजेक्ट्स घेऊन. वाव, हे प्रदर्शन तर किती मोठं आहे. इथे तर किती लोक आली आहेत. त्या बघा, रेखा मॅम, त्या आपली वाट बघतायत. चला लवकर. सगळी मुलं आपला रोबोट घेऊन रेखा मॅमकडे जातात. अरे या मुलांनो, लवकर जाऊन तुमच्या रोबोटला तुमच्या टेबलवर सजवा. ते बघा, आपल्या शाळेचं नाव असलेलं टेबल. इतर शाळांमधली मुलं सुद्धा त्यांचा प्रोजेक्ट त्यांच्या टेबलवर ठेवतायत. चला चला जा. गट्टू, चिंकी आणि बाकी मुलं टेबलजवळ जाऊन आपल्या रोबोटला तिथे उभे करतात आणि आजूबाजूचं वातावरण पाहू लागतात. सगळीकडे वेगवेगळ्या देशातून आलेली मुलं होती ज्यांनी आपले प्रोजेक्ट्स बनवून आणले होते. तेवढ्यात एक्झिबिशन सुरू होतं आणि काही टीचर्स गट्टू चिंकीचा प्रोजेक्ट पाहायला तिथे येतात. गुड मॉर्निंग टीचर्स. गुड मॉर्निंग मुलांनो. अरे वा, तुम्ही तर रोबोट बनवला आहे. काय नाव आहे तुमच्या रोबोटचं? तेवढ्यात चिंकी रोबोटचं बटन दाबते आणि रोबोट स्वतःच बोलतो, हॅलो, गुड मॉर्निंग, माझं नाव आहे मिस्टर बोट, तुम्ही सगळे कसे आहात? रोबोटला असं बोलताना बघून सगळेजण खूप आश्चर्यचकित होतात. अरे वा, हा तर बोलतो सुद्धा. खरंच हा तर खूप कमालीचा रोबोट आहे. पण तुम्ही हा कसा बनवला मुलांनो? मॅडमनी विचारल्यानंतर चिंकी त्यांना सगळं रोबोटचं मेकॅनिझम समजावते. मॅम, सगळ्यात आधी आम्ही आमच्या रोबोटचं पूर्ण स्ट्रक्चर बनवलं. मग गट्टू आणि हरीने त्याच्या वरचा भाग उघडला आणि मग मी त्यामध्ये मायक्रोफोन फिक्स केला. मग मी रेकॉर्डर मधून माझ्या आवाजात इंट्रोडक्शन टाकलं, ज्यामुळे जर कोणी त्याला त्याच्याविषयी विचारलं तर तो उत्तर देऊ शकेल. हॅलो, गुड मॉर्निंग, माझं नाव आहे मिस्टर बोट, तुम्ही सगळे कसे आहात? हे ऐकून हेड मॅम आणि बाकी टीचर सुद्धा मुलांपासून खूप इम्प्रेस होतात आणि मग दुसऱ्या मुलांचे प्रोजेक्ट्स पाहायला पुढे निघून जातात. अरे वा, सगळ्यांना आपला रोबोट खूप आवडला. ये मुलांनो, आता तुम्ही जाऊन इतर प्रोजेक्ट्स बघून या. तोपर्यंत मी तुमच्या ह्या रोबोट पाशी थांबते. ओके? ओके मॅम. गट्टू, चिंकी, हरी, बंटी आणि गुड्डी जाऊन वेगवेगळे प्रोजेक्ट्स पाहत होते. सगळे प्रोजेक्ट्स खूप छान होते.
तेवढ्यात गुड्डीचं लक्ष एका मुलाच्या प्रोजेक्टवर जातं ज्याने व्होल्कॅनो बनवला होता. वाव, ते बघा मित्रांनो, तो एक व्हॉल्कॅनो आहे. एकदम खरा दिसतोय ना? चला चला जवळ जाऊन पाहूया. तिथे एका फॉरेनर मुलाने व्होल्कॅनो बनवला होता ज्यामध्ये डार्क रेड कलरचा लावा होता. असं वाटत होतं जणू काही तो व्होल्कॅनो अगदी खरा आहे. तो मुलगा गट्टू चिंकी आणि त्यांच्या मित्रांना म्हणतो, हॅलो फ्रेंड्स, माय नेम इज जेरेमी अँड धिस इज माय प्रोजेक्ट व्होल्कॅनो. ओ हाय, माझं नाव गट्टू आणि हे माझे मित्र आहेत. तुझा व्होल्कॅनो खरा वाटतोय. Oh yes, thank you so much. Do you know I can show you volcanic eruption too? त्या मुलाचं हे बोलणं ऐकून गट्टू चिंकी आणि बाकी सगळेजण अगदी आश्चर्यचकित होतात. पण तेवढ्यात तो मुलगा एक रेड बटन दाबतो आणि व्होल्कॅनोतून खरा लावा बाहेर येऊ लागतो. ओ वाव, असं वाटतंय व्होल्कॅनो मधून लाव्हारस बाहेर पडतोय. कमाल आहे. थँक्यू सो मच. मग सगळेजण त्या फॉरेनर मुलाशी हँडशेक करतात आणि पुन्हा आपल्या प्रोजेक्ट जवळ येतात. आता सगळ्या लोकांना आपापले प्रोजेक्ट सबमिट करायचे होते. तेवढ्यात तिथे सगळ्या मुलांचे आई बाबा येतात. मुलांनो, कसं वाटतं एक्झिबिशन मध्ये? खूप मस्त बाबा. आणि तुम्हाला माहितीये, आता हेडमॅम आल्या होत्या आणि त्यांनी आमच्या रोबोटचं कौतुक केलं. ते तर होणारच होतं. अरे, तुम्ही लोकांनी रोबोट बनवलाच इतका छान. तेवढ्यात अनाउन्समेंट होते की सगळ्या मुलांना ऑडिटोरियम मध्ये एकत्र बसायचंय जिथे त्या सगळ्यांना रिफ्रेशमेंट दिली जाईल. गट्टू चिंकी आणि त्यांचे मित्रही तिथे जाऊन बसतात आणि दुसऱ्या मुलांशी बोलू लागतात. त्यांना नवे फॉरेनर मित्र बनवून खूप मजा येते. एवढंच नाही तर त्यांचे जॅपनीज फ्रेंड सुद्धा बनतात. यानंतर एक एक करून मुलांना स्टेजवर सुद्धा बोलावलं जातं. गट्टू, कम ऑन द स्टेज. हे घे तुझं सर्टिफिकेट. थँक्यू सर. नेक्स्ट, चिंकी. थँक्यू सर. अशा प्रकारे सगळ्या मुलांना सर्टिफिकेट्स मिळतात आणि मग सगळे पुन्हा आपल्या घरी परततात. गट्टू चिंकीला या सायन्स एक्झिबिशन मध्ये खूप मजा येते. आणि एवढंच नाही तर दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये त्यांच्या रोबोट सोबत त्यांचा फोटोही येतो. यासोबतच गट्टू चिंकी ठरवतात की आतापासून ते प्रत्येक स्पर्धेत भाग घेणार आणि काहीतरी नवीन शिकणार. 24 तासांसाठी पूर्णपणे बंद. रात्री बाबा गट्टू चिंकीला सांगतात की सकाळी त्यांना ऑफिसच्या कामासाठी अर्जंटली बाहेरगावी जायचंय, पण आई काहीच वेळात घरी पोहोचेल. मुलांनो, उद्या मला एका महत्वाच्या कामासाठी बाहेरगावी जायचंय. तुम्ही झोपून राहा. जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा आई एअरपोर्टहून आली असेल. ओके बाबा, तुम्ही काळजी करू नका. आई येईपर्यंत आम्ही घराकडे लक्ष ठेवू. हो बाबा, तुम्ही जा. आम्ही छान राहू. रात्र होते आणि मुलं झोपी जातात. सकाळी बाबा घरातून बाहेर पडतात आणि बाहेरून दरवाजा लॉक करतात. 2-3 तासांनंतर मुलं उठतात तेव्हा त्यांना कुणीच भेटत नाही. गट्टू, आईला पाहिलंस तू? नाही चिंकी, मीही आईला शोधतोय. बहुतेक ती अजून आली नाहीये. काही हरकत नाही, आपण तिची वाट पाहूया. आईची फ्लाईट कॅन्सल झाली होती आणि ती 24 तासानंतरच घरी पोहोचणार होती. मुलं वाट पाहून पाहून थकून जातात आणि त्यांना खूप भूक लागते. खूप भूक लागलीये चिंकी. चल काहीतरी खाऊया. हो, चल बघूया स्वयंपाकघरात काय आहे ते. दोन्ही मुलं किचन मधली कपाटं पाहतात आणि पाहतात काही खायला आहे का. बघ चिंकी, वर लाडूचा डब्बा ठेवलाय. चल तो घेऊया. हो, दिसला, पण तिथपर्यंत पोचायचं कसं? हातच पोचत नाहीये चिंकी. एक काम करूया, मी घोडा होतो, तू माझ्या पाठीवर चढ आणि डब्बा काढ. ही मस्त कल्पना आहे. चल, मी तयार आहे. यानंतर चिंकी गट्टूच्या पाठीवर चढते. माझा हात पोचत नाहीये. अरे अरे अरे, मी पडतीये, वाचवा. चिंकी गट्टूवर पडते आणि पिठाचा डबा त्यांच्या अंगावर पडतो. ओह, मेलो रे मेलो. दोघेही भुकेमुळे अगदी परेशान होतात. तेव्हा गट्टूला आठवतं की फ्रीज मध्ये ब्रेड पडले आहेत. काही हरकत नाही चिंकी, चल टोस्ट खाऊया. तुला टोस्ट बनवता येतात का? ट्राय करूया. चल. दोघंही टोस्टरचं बटन दाबतात आणि फ्रीज मधून ब्रेड काढून ते टोस्ट करण्याचा प्रयत्न करतात. अरे यार, हे तर जळाले.
आता आपण काय करायचं? काही हरकत नाही. आता खूप भूक लागलीये, याला जाम लावून खाऊया. रडवेला चेहरा करून दोघंही डायनिंग टेबलवर बसून ब्रेड खातात. चिंकीच्या डोक्यावर अजूनही पीठ होतं. आई कधी येईल चिंकी? दोघंही मुलं खूप बोर झाली होती आणि विचार करत होती काय करावं. अरे, अजूनही आई आली नाही. कुठे गेली? आता आपण काय करायचं गट्टू? दरवाजालाही कुलूप आहे, बाहेरही जाऊ शकत नाही. चल काहीतरी खेळूया. गट्टू चिंकी थोड्या वेळ गेम खेळतात आणि चिंकी त्यामुळेही बोर होते आणि गट्टूला म्हणते, हे करूनही कंटाळा आलाय, काय करायचं आता? एक आयडिया, चल घर स्वच्छ करूया. यामुळे आईला मदतही होईल आणि जेव्हा आई घरी येईल तेव्हा ती खुश होईल. चल, सगळ्यात आधी स्वयंपाकघर स्वच्छ करूया. मी भांडी घासते, तू स्वच्छता कर. हो ठीक आहे ठीक आहे. गट्टू, बघ मी किती छान भांडी घासतीये. आई खुश होईल. ला 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 ला. हो हो, मीही फरशी मस्त घासेन. आपला चेहराच दिसला पाहिजे. स्वच्छ स्वच्छ करायचंय. सगळं स्वच्छ स्वच्छ, नाही दिसणार घाण आणि धूळ. होवो सगळा त्रास खूप खूप दूर. होवो सगळा त्रास खूप खूप दूर. हळूहळू मुलं पाहतात की त्यांचं काम कसं खराब होत चाललंय ते. अगं चिंकी, हे काय होतंय? हे सगळीकडे साबणाचं पाणी आणि फेस का येतोय? हो गट्टू, माझ्यासोबतही असंच होतंय. आता काय करायचं? अरे, सगळं स्वयंपाकघर तर साबणाने भरलंय. सगळं असंच सोडून दे, नाहीतर घरात पूर येईल. मुलं सगळं काही सोडून ड्रॉइंग रूमच्या दिशेने जातात आणि थकून सोफ्यावर बसतात. थोड्या वेळाने ते पाहतात की खिडकीच्या बाहेर जरा अंधार होतोय. ते खिडकीवर नाक लावून बराच वेळ पाहत राहतात की कोणी ओळखीचं त्यांना बाहेर दिसेल. आता तर रात्र होत आली चिंकी, अजून आई आली नाहीये. ती नक्कीच काहीतरी महत्वाच्या कामात अडकली असेल. येईल ती. जवळचे सगळे लोक सुट्टीमध्ये बाहेर गेलेत. आपण कोणाची मदतही मागू शकत नाही. पाहता पाहता अंधारही झाला आणि मुलं बोलत होती आणि तेवढ्यात अचानक लाईट्स जातात. मुलं घाबरून जातात. अरे, हे काय झालं? लाईट कसे गेले? गट्टू, तू इथेच आहेस ना? मला दिसत नाहीये. कुठेस तू? मी इथेच आहे चिंकी, तू कुठेस? काहीच दिसत नाहीये, खूप अंधार झालाय. थांब, आई टॉर्च ठेवते ना कुठेतरी. कदाचित स्वयंपाकघराच्या ड्रॉवर मध्ये. चल बघूया. दोघेही घाबरून अगदी सांभाळून एकमेकांच्या पाठीमागे जातात. ड्रॉवरमधून टॉर्च काढतात. तेवढ्यात त्यांना बाहेर खिडकीतून काहीतरी चमकताना दिसतं. दोघेही टॉर्चने बाहेर खिडकीकडे पाहतात. अगं चिंकी, बघ, असं वाटतंय तिथे काहीतरी चमकतंय. कोणाचे तरी डोळे वाटतायत. आणि ती कोणाची सावली आहे? माहित नाही. चिंकी, चिंकी, खूप भीती वाटतीये. ते दोघेही घाबरून एकमेकांना चिकटून उभे राहतात. घाबरून ते सोफ्याखाली जाऊन बसतात. तेवढ्यात वरती छतावर धप असा आवाज येतो. हा कसला आवाज आहे? वरती कोण आहे? चोर तर नाही ना शिरला घरात? दोघेही सोफ्याखाली लपले होते की अचानक त्यांना बाहेरून एक आवाज ऐकू येतो. कुणी त्यांना हाक मारत होतं. गट्टू, चिंकी, अरे मुलांना, कुठे आहात तुम्ही? तुम्ही ठीक आहात ना? अगं चिंकी, असं वाटतंय कोणीतरी बोलावतंय. हो, मलाही वाटतंय. बघायचं का कोण येते? गट्टू, माहित नाही कोण आहे. आठवतंय ना, आईने एकदा काय सांगितलेलं की अनोळखी माणसाला घरात घ्यायचं नाही. पण घर तर बंद आहे, कोणीच येऊ शकणार नाही. हो, पण आपण कोणालाच सांगायचं नाही की आपण घरात एकटे आहोत. हो चिंकी, बरोबर बोलतेस तू. आई थोड्याच वेळात येईल. शांतपणे इथेच बसून राहूया. अरे मुलांनो, खिडकी उघडी असेल तर मी जेवण आणलंय, हे घ्या. मुलांनो, अरे मुलांनो, ऐकताय ना? खाण्याचं नाव ऐकून गट्टू आणि चिंकीच्या तोंडाला पाणी सुटतं. ते दोघे एकमेकांकडे पाहतात, पण त्यांना पुन्हा आईचं बोलणं आठवतं. बंटीची आई सुद्धा बोलावून निघून जाते. त्या गेल्यानंतर चिंकी उठते आणि खिडकीकडे जाऊ लागते. काकू जाताना दिसतात.
तेवढ्यात वरून एक मांजर उडी मारताना दिसते. काकू आल्या होत्या गट्टू आणि त्यांनी जेवणही आणलेलं. आणि हे बघ, इतक्या वेळेपासून गच्चीवर मांजर उड्या मारत होती. हो, मग तर घाबरायचं काहीच कारण नाही. नाही गट्टू, त्या सावल्या अजूनही दिसतायत. माहित नाही कोण उभं आहे. मग तू का तिथे उभी आहे? कोणीतरी बघेल. तूही सोफ्याच्या खाली ये. दोघेही सोफ्याच्या खाली टॉर्चच्या प्रकाशात बोलता बोलता थकून झोपून जातात. आणि सकाळ होते. सकाळ होताच दरवाजा उघडतो आणि आई घाबरतच घरामध्ये शिरते आणि गट्टू चिंकीला शोधू लागते. गट्टू चिंकी, कुठे आहात तुम्ही? आणि सोफ्याच्या खाली काय करताय? माझ्या बाळांनो, तुम्ही ठीक आहात ना? आई, आई, तू कुठे होतीस आई? माझी कालची फ्लाईट कॅन्सल झाली बाळा, म्हणून मला उशीर झाला. मी बंटीच्या आईला फोन केलेला तुम्हाला बघण्यासाठी. आई, आम्हाला सोडून कधीच नको जाऊस. हो आई, आता आम्हाला एकटं नाही सोडायचं. हो बाळांनो, आता हे घर मी तुमच्यावर सोडून कधीच जाणार नाही. चेस चॅम्पियन चिंकी. पावसाच्या सीझनमध्ये अचानक खूप सारं ऊन पडलं होतं. बदलत्या वातावरणाचा मुलांच्या आरोग्यावर खूप परिणाम झाला आणि बऱ्याच मुलांना सर्दी खोकला होत होता. एक दिवस चिंकी ही घरी जेव्हा आली तेव्हा तिला खूप खोकला येत होता. अगं चिंकी, तुला बरं वाटत नाहीये का? हो आई, दुपारपासूनच घशात कसं तरी होतंय. काही हरकत नाही. मी तुळशीची पानं, आलं, काळी मिरी घालून काढा करून देते. तो पी, संध्याकाळपर्यंत खोकला बरा होऊन जाईल. पण संध्याकाळी चिंकीची तब्येत अजून बिघडली आणि तिला तापही आला होता. बाबांनी फॅमिली डॉक्टरला फोन केला आणि त्यांनी चिंकीचं पूर्ण चेकअप केलं. हिला व्हायरल इन्फेक्शन झालंय. आजकाल बऱ्याच मुलांना होतंय. चिंतेचं काही कारण नाही. मी औषधं लिहून देतो. थोड्याच दिवसात चिंकी बरी होऊन जाईल. गट्टूला पण चिंकीची खूप काळजी वाटत होती. त्यानेही जबाबदार भावाप्रमाणे काम केलं आणि पटकन जाऊन चिंकीसाठी औषधं घेऊन आला. आईने चिंकीला औषधं खाऊ घातली आणि ती आरामात झोपली. दुसऱ्या दिवशीपासून चिंकी शाळेत जात नव्हती. चिंकीला दिवसभर डॉक्टरांनी बेडरेस्ट दिली होती. गट्टूही शाळेतून आल्यावर जास्तीत जास्त आपला वेळ चिंकी सोबत घालवत होता. चिंकी अशीच बोर होऊ नये त्यासाठी गट्टू तिला स्टोरी बुक्स आणि मॅगझिन्स मधून स्टोरी ऐकवत होता. गट्टूला असं चिंकीची काळजी घेताना बघून आई खूप खुश होत होती. एके दिवशी गट्टूने पेपरमध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट वाचली तर त्याने चिंकीला ते सांगितलं. अगं चिंकी, मी आज एका अशा कॉम्प्युटर विषयी वाचलं की जो चेस खेळतो. हो चिंकी, शास्त्रज्ञांनी एक असा कॉम्प्युटर बनवलाय जो आपल्या माणसांसारखा चेस खेळू शकतो. त्याचं नाव डीप ब्लू आहे आणि त्याने एकदा तर चेसच्या वर्ल्ड चॅम्पियन प्लेअरला हरवलं होतं. अरे वा, मला सुद्धा चेस खूप आवडतं खेळायला. मी तुला फोनवर चेसचं ॲप इन्स्टॉल करून देईल. तू एकटी असताना सुद्धा गेम शिकून प्रॅक्टिस करू शकते. गट्टूने चिंकीच्या फोनमध्ये चेसचं ॲप इन्स्टॉल केलं आणि चिंकी ही गेमचे बारकावे शिकून प्रॅक्टिस करू लागली. आई बाबाही चिंकीच्या या नव्या छंदावर खुश होते. दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून बाबा जेव्हा घरी आले तेव्हा त्यांनी चिंकीला एक पॅकेट दिलं. अरे, काय आहे या पाकिटात? रॅपर उघडून तर पहा. तुझ्यासाठी सरप्राईज गिफ्ट आहे. चिंकी पॅकेट उघडते तर त्यात तिला एक चेस बोर्ड मिळतो. अरे वा, हा तर खूपच मस्त चेस बोर्ड आहे. आई आणि गट्टू देखील चिंकीच्या सरप्राईज गिफ्टला बघून टाळ्या वाजवतात. मला तर पूर्ण खात्री आहे की एक दिवस चिंकी सुद्धा प्रज्ञा आनंदासारखी आपल्या सगळ्यांची अभिमानाने मान उंचावेल. प्रज्ञा आनंदा कोण आहे आई? प्रज्ञा आनंदा एक भारतीय चेस प्लेअर आहे जो 16 वर्षाचा असूनही मागच्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नेस कार्लसनला हरवलं होतं. फक्त 16व्या वर्षी त्याने वर्ल्ड चॅम्पियनला हरवलं. तू सुद्धा कमी वयातच चॅम्पियन होशील चिंकी, मला खात्री आहे. चिंकी ऑनलाईनच आपल्या शाळेच्या मित्रांसोबत चेस खेळू लागली. काहीच दिवसात चिंकीचा गेम एवढा इम्प्रूव्ह झाला होता की शाळेतली लोकही तिची खूप स्तुती करू लागले. चिंकीच्या वर्गमैत्रिणींनी शाळेच्या स्पोर्ट टीचर राधिका मॅमला चिंकीबद्दल सांगितलं. राधिका मॅडम स्वतः चांगल्या खेळाडू होत्या चेसच्या. दुसऱ्या दिवशी राधिका मॅम चिंकीची तब्येत बघायला चिंकीच्या घरी आल्या. डॉक्टरांच्या औषधांमुळे चिंकीची तब्येत बरीच सुधारली होती.
पण तिला अजूनही बरं व्हायला 3-4 दिवस तर लागणार होतेच. तू अटेंडन्सची काळजी करू नको चिंकी. फक्त तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे. हो मॅम. आणि मी तुझ्या चेस गेम विषयी खूप ऐकलंय. सगळेजण तुझं कौतुक करत होते. मी तर अजून शिकतीये मॅम, पण चेस खेळताना मला खूप मजा येते. चल, आपण दोघी एक गेम खेळूया. चिंकीने चेसबोर्ड लावला आणि राधिका मॅडम सोबत गेम खेळू लागली. आई राधिका मॅडमसाठी चहा आणि बिस्किट्स घेऊन आली आणि सोबत बसून त्यांचा गेम पाहू लागली. चिंकी अगदी विचारपूर्वक शांतपणे आपल्या चाली खेळत होती, त्यामुळे राधिका मॅडम बऱ्याच इम्प्रेस झाल्या. गेम तर फायनली राधिका मॅमच जिंकल्या, पण ज्या प्रकारे चिंकी खेळली होती ते अगदी कौतुकास्पद होते. राधिका मॅडमनी तिच्या गेम सुधारण्यासाठी खूप साऱ्या टिप्स तिला दिल्या. काही दिवसानंतर आंतरशालेय चेस कॉम्पिटिशन होणार होती आणि गट्टू चिंकीच्या शाळेच्या प्रिन्सिपलने स्कूलच्या टीमला अनाऊन्स केलं. ह्या वर्षी चेस टुर्नामेंटमध्ये आपल्या शाळेचं प्रतिनिधित्व करतील विशाल, प्रज्ञा, कुमुद आणि चिंकी. सगळ्या मुलांनी टाळ्या वाजवून स्कूल टीमचं अभिनंदन केलं. अभिनंदन चिंकी. मला खात्रीच होती की तुझं सिलेक्शन नक्की होणार. जिथे बरीच लोक चिंकीचं नाव ऐकून खुश होते, तिथेच काही जणांनी चिंकीवरती अविश्वासही दाखवला. हिस्ट्रीच्या टीचर संध्या मॅम म्हणतात, चिंकी तर खूप लहान आहे. इतक्या लहान वयात ती टुर्नामेंटमधल्या सिनियर स्टुडंट सोबत कशी टिकू शकेल? भलेही चिंकी वयाने लहान आहे, पण तिचं डोकं खूप चालतं. मला खात्री आहे चिंकी आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल करेल. नेक्स्ट संडे टाउन हॉलमध्ये इंटर स्कूल चेस टुर्नामेंट सुरू झाली. चिंकीला प्रोत्साहित करायला आईबाबा आणि गट्टूही आला होता आणि शाळेचे बाकी प्लेयर्स आणि राधिका मॅडमही होत्या. पहिल्याच राऊंडमध्ये चिंकीच्या शाळेतले 2 मित्र कुमुद आणि विशाल हरले. प्रज्ञाने जोरदार खेळ खेळला आणि सेकंड राऊंडला क्वालिफाय झाली. पण चिंकीची मॅच सेंट पॉल स्कूलच्या पीटर वेगस सोबत झाली, जो गेल्या वर्षीचा उपविजेता होता. पीटर ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आपल्या मित्रांना म्हणाला, ही छोटी मुलगी तर माझ्यासमोर अर्धा तासही टिकणार नाही. त्याच्यासोबत उभे असलेली लोक चिंकीकडे पाहून हसू लागली. पण खेळ सुरू होताच चिंकीने असा घेर घातला की पीटर फसला. त्याने लक्षच दिलं नाही की चिंकीची क्वीन पीटरच्या हातात कशा प्रकारे येऊन एक खतरनाक जाळं विणत होती आणि 15 मिनिटातच पीटर चेकमेट झाला. दुसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा चिंकीने आपल्या स्पर्धकाला हरवून जेव्हा सेमीफायनलमध्ये गेली, तेव्हा टुर्नामेंटमध्ये तिच्या नावाची चर्चा होऊ लागली. दुसरीकडे चिंकीच्या शाळेची दुसरी प्लेयर प्रज्ञा आपली मॅच हारली. आता मेडल जिंकण्याची सगळी जबाबदारी चिंकीच्या खांद्यावर आली. चिंकीची सेमीफायनल रुबिना बरोबर होती, जी चिंकीप्रमाणे पहिल्यांदाच या टुर्नामेंटमध्ये सहभागी झाली होती. पण तिच्या अटॅकिंग मूव्हची खूप चर्चा होती. मॅचच्या आधी राधिका मॅडम चिंकीला समजावताना म्हणतात, चिंकी, ह्या रुबिना नावाच्या मुलीचा अटॅकिंग गेम खूप डेंजरस आहे. मॅम, मी सिसिलियन डिफेन्स स्ट्रॅटेजीने गेम सुरू करेन. बघू रुबिनामध्ये किती पेशन्स आहेत. खेळ सुरू झाला आणि रुबिनाने एकापेक्षा एक अटॅकिंग मूव्ज बनवल्या. पण चिंकीचं अँटिसिपेशन खूप शार्प होतं. तिने ज्या प्रकारे आपला सिसिलियन डिफेन्स तयार केला होता, त्याने रुबिनाचं धैर्य तुटू लागलं. रुबिनाने अचानक चुका करायला सुरुवात केली आणि त्याचाच फायदा घेत चिंकीने रुबिनाचा किल्ला उद्ध्वस्त केला. प्रत्येकजण चकित होतं की कसं काय चिंकीने एवढ्या शांततेत रुबिनाला हरवलं. शेवटी फायनल गेम सुरू झाला आणि यावेळी चिंकीच्या समोर होती शनाया वर्मा, लास्ट इयरची चॅम्पियन. ती केवळ चिंकीपेक्षा 4 वर्षांनी मोठी होती, परंतु गेल्या 2 वर्षांपासून सलग ती गोल्ड मेडल जिंकत होती. चिंकीला शनायाच्या स्ट्रॅटेजीज काही समजत नव्हत्या आणि हळूहळू शनायाने गेमवर मजबूत पकड बनवली. तिने दोन्ही चिंकीचे नाईट आणि शोब उडवले, जिथे चिंकी मात्र फक्त शनायाच्या 3 पाऊंड्सचं नुकसान करू शकली. गेम हळूहळू शनायाकडे जातोय हे पाहून गट्टू, बाबा आणि आईच्या कपाळावर आठ्या पडू लागल्या. पण तेवढ्यात राधिका मॅडम म्हणाल्या, चिंकीची चाल हाय रिस्क असणारी आहे आणि तिने जर काम केलं तर तिचं लक्ष सरळ शनायाच्या राजावर असेल. खरं तर ही चाल चिंकीला राधिका मॅडमनीच शिकवली होती आणि त्यांचा अंदाज बरोबर खरा ठरला. चिंकीने थोड्याच वेळात शनायाच्या क्वीनला उडवलं. शनायाचा पूर्ण गेम तिच्या क्वीनवरतीच होता आणि चिंकीच्या या चालीनंतर ती एकदम कोलमडली. चिंकीने काहीच वेळात शनायाला चेकमेट केलं.
दुसरीकडे टाउन हॉल सगळ्या टाळ्यांनी दुमदुमून गेला. चीफ गेस्टने चिंकीला गोल्ड मेडल घातलं आणि हे पाहून आई, बाबा, गट्टू आणि राधिका मॅडम खूप खुश झाले. आणि आता तर चिंकी राज्यस्तरीय ज्युनियर चेस चॅम्पियनसाठी पात्र ठरलीये. खूप मस्त चिंकी. तुझे आजारपणाचे दिवस सुद्धा एक नवीन स्किल शिकण्यात घालवलेस आणि त्याचमुळे आज तू चॅम्पियन झालीस. वी आर प्राऊड ऑफ यू चिंकी. मदर्स डे. आज गट्टू चिंकी डिनर टेबलवरती काही इशारे करत होते. बाबा तर टीव्ही पाहण्यात बिझी होते, पण आई गट्टू चिंकीलाच पाहत होती. अरे काय झालं गट्टू चिंकी? काय? कुठे काय? काहीच तर नाही आई. कसं काहीच नाही? मी केव्हापासून तुमच्याकडे बघतीये, तुमचं लक्ष नाहीये खाण्यामध्ये आणि माहित नाही काय खाणाखुणा चालल्यात. असं तर काहीच नाही आई, बस असंच. चिंकीनेही बोलणं टाळलं. मग आई सुद्धा टेबल स्वच्छ करण्यात बिझी झाली. सगळे जेवणानंतर झोपायला गेले. मध्यरात्र होती आणि गट्टू किचन मध्ये पाणी प्यायला जातो. आई बाबा दोघंही झोपलेत. चल चिंकी. पण गट्टू, आपण इथे बोलायला का आलोय? आपण आपल्या रूम मध्ये सुद्धा बोलू शकलो असतो ना. नाही चिंकी, आपल्या खोलीला लागूनच तर आईबाबांची खोली आहे. आपण तिथे कितीही हळू बोललो तरी त्यांना आपला आवाज जातो. ओ, तू किती स्मार्ट आहेस गट्टू. मग सांग, प्लॅन काय आहे? गट्टू चिंकीच्या कानात काहीतरी फुसफुसत बोलतो आणि चिंकी खूप लक्षपूर्वक ऐकते. वाव, काय प्लॅन आहे. शाब्बास गट्टू. अरे मला तरी सांगा, काय प्लॅन आहे मुलांनो? गट्टू चिंकी बाबांना बघून चकित होऊन जातात. बाबा तुम्ही? हो बेटा, मी सुद्धा डायनिंग टेबलवर तुम्हाला नोटीस केलं होतं आणि मी समजलो होतो की काहीतरी गडबड आहे. आता लवकर सांगा काय झालंय. बाबांच्या धमकीने गट्टू चिंकी घाबरले आणि त्यांनी बाबांना आपला सगळा प्लॅन सांगितला. तर ही गोष्ट आहे. ठीक आहे, तर यात मीही तुमच्या सोबत आहे. गट्टू, चिंकी आणि बाबा मिळून काहीतरी प्लॅनिंग करत होते जी आईला माहिती नव्हती. दुसऱ्या दिवशी तिघेही लवकर उठून तयार झाले. अरे हे काय, आज तुम्ही तिघे इतक्या लवकर कसे उठले आणि उठल्याबरोबर तयारही झाले? काय झालंय? मला गट्टू चिंकीचं नाही माहित, पण मी ऑफिसला जातोय. ऑफिस? रविवारी? ओ हा, आज संडे आहे. ते क्लायंट मीटिंग आहे ना, तिकडेच जातो आहे. अर्जंट आहे. चला बाय बाय. बाबा लगेचच घराबाहेर पडले. आईने गट्टू चिंकीकडे वळून पाहिलं आणि म्हणाली, आणि तुम्ही दोघं का तयार झालात? तुमचीही मीटिंग आहे? नाही आई, आम्ही तर प्रोजेक्टसाठी हरीच्या घरी चाललोय आणि आम्ही तिथेच नाश्ता करू. आज तू नाश्ता करू नकोस. हो, आज तू आराम कर आई. बाय बाय. गट्टू चिंकी सुद्धा लगेचच घरातून बाहेर पडले. आता आईला सगळ्यांवरती संशय येऊ लागला. सगळे इतक्या घाईत कुठे निघून गेले आणि कोणीच काही खाल्लं नाही? हे सगळे माझ्यावर नाराज आहेत का? संध्याकाळ होत आली होती आणि अजूनही कोणी परत आलेलं नव्हतं. आईला खूप टेन्शन येऊ लागलं होतं. जरा हरीच्या घरी फोन करून विचारावं, हे गट्टू चिंकी अजून परत आले नाहीयेत. आई गट्टू चिंकी बद्दल जाणून घेण्यासाठी हरीच्या घरी कॉल करायला चालली होती की तेवढ्यात तिचं लक्ष समोर ठेवलेल्या बॅगेकडे गेलं. ती बाबांची ऑफिस बॅग होती. हे काय, ही बॅग तर इथेच ठेवून गेलेत. गट्टू चिंकीचे बाबा ऑफिसच्या कुठल्याही कामासाठी जात असतील तर आपली बॅग नक्की घेऊन जातात. अरे काय चाललंय काय हे? आता गट्टू चिंकीला मीच घ्यायला जाते आणि माहिती करून घेते काय चाललंय ते. आई घर लॉक करून सरळ हरीच्या घरी जाते. पण जेव्हा ती हरीच्या घरी जाते तेव्हा दंग होऊन जाते, कारण गट्टू चिंकी तिथे नव्हतेच. काकू, गट्टू चिंकी तर इथे आलेच नाहीत आणि आम्हाला कुठला प्रोजेक्टही मिळाला नाहीये करायला. मला नाही माहिती त्यांनी असं का म्हटलं ते. मला तर आता खूप काळजी वाटतेय. माहित नाही गट्टू चिंकी कुठे असतील आणि त्यांचे बाबा सुद्धा फोन उचलत नाहीये. मी लवकर घरी जाते, कदाचित ते घरी आले असतील. आई परत घरी जाते.
आणि ती किल्ली वापरून लॉक उघडण्याचा प्रयत्न करू लागते. पण समजतं की दरवाजा अगोदरच उघडलेला होता. त्यामुळे आई अजूनच घाबरते. हे काय, हे दार तर उघडंय, पण मी जाताना बंद करून गेले होते. हो, मला नक्की आठवतंय. घरात कोणी शिरलं तर नाही ना? आई घाबरत घाबरत दरवाजा उघडते. रूम मध्ये पूर्ण अंधार होता. आई हळूच रूमचं स्विच ऑन करते आणि सरप्राईज! समोर बाबा आणि गट्टू चिंकी उभे होते आणि सगळं घर सजवलेलं होतं. टेबलवर एक मोठा केक ठेवलेला होता, ज्यावर लिहिलं होतं हॅपी मदर्स डे. अरे देवा, तुम्ही सकाळपासनं हे करताय होय? मी तर घाबरलेच होते. गट्टू चिंकीने धावतच जाऊन आईला मिठी मारली आणि शुभेच्छा दिल्या. हॅपी मदर्स डे आई. सॉरी, आम्ही तुला जरा घाबरवलं. हो आई, सॉरी. आणि तू जगात बेस्ट आई आहेस. तुम्ही सुद्धा जगातले बेस्ट मुलं आहात. चल केक कापूया. गट्टू चिंकी आईला ओढतच घेऊन जातात आणि आई केक कापते. सगळे टाळ्या वाजवतात आणि आई सुद्धा खूप खुश होती. ती सगळ्यांना केक भरवते. त्यानंतर बाबांनी सगळ्यांना स्पेशल डिनर मागवलं होतं, आईच्या फेवरेट रेस्टॉरंट मधून. चला मुलांनो, आईला स्पेशल ट्रीटमेंट द्यायची आहे ना, तर तिला एक एक करून सगळं काही सर्व करा. अरे का पण? मी करते ना. रोज तर तूच करते ना. आज आम्हाला करू दे. सगळं तुझ्यासाठी. ठीक आहे मुलांनो. गट्टू चिंकी खूप प्रेमाने आईला जेवण वाढतात आणि बाबा आईच्या आवडीचा मोहितो बनवतात. आई हे फॅन्सी आणि स्पेशल डिनर एन्जॉय करते. जेवण झाल्यावर आई म्हणते, म्हणून तुम्ही सगळे सकाळपासून इतके विचित्र वागत होतात. ह्याच सरप्राईजचं प्लॅनिंग करत होतात ना? हो, आणि हा गट्टू चिंकीचा प्लॅन होता. ते मी रात्री त्यांना किचन मध्ये फुसफुसताना ऐकलं होतं आणि तेव्हा मला सगळं कळालं. हो आई, म्हणूनच आम्ही तिघं सोबत तुझ्यासाठी शॉपिंग करायला गेलो होतो आणि बागेत येऊन वाट पाहत होतो की तू कुठल्या तरी कामासाठी बाहेर पडावीस आणि आम्ही घरात येऊन डेकोरेशन करू शकू. वाव, हा तर मास्टर प्लॅन होता. सगळे या गोष्टीवर हसू लागतात. आई आपल्या सरप्राईजवर खूप खुश होती. आज रात्रीच्या जेवणानंतरच्या डिशेस सुद्धा बाबा आणि गट्टूने स्वच्छ केल्या आणि चिंकीने तोपर्यंत आईला एक हेड मसाज दिला. एप्रिल फूल बनवलं. आज आहे एप्रिल फूल डे, म्हणजेच एकमेकांना वेड बनवण्याचा दिवस. आज चिंकी गट्टूच्या अगोदर उठली होती आणि तिच्या डोक्यात काहीतरी भन्नाट प्लॅन चालू होता. मागच्या एप्रिल फूलला गट्टूने मला एप्रिल फूल केलेलं, पण ह्या वेळेस मी त्याला फूल करेल, आणि एकदा नाही, खूप वेळेस. सगळ्यात अगोदर चिंकी आपल्या स्कूल बॅग मधून काही ब्लँक शीट्स बाहेर काढते. यानंतर ती स्टडी टेबलवर ठेवलेला एक पेन उचलते आणि मग सरळ जाते आईजवळ. आई, मला ह्या कागदांवर तुझी सही हवी आहे. सही हवीये? पण का? आई, मी एक आर्टचा प्रोजेक्ट करतीये आणि त्यासाठी मला फॅमिली आणि मित्र यांच्या सह्या हव्या आहेत. तू खोटं तर बोलत नाहीयेस ना चिंकी? नाही आई, मी खरं बोलतीये. मला ह्या सह्या माझ्या आर्टच्या प्रोजेक्टसाठी हव्या आहेत. आई एकानंतर एक चिंकीच्या सगळ्या ब्लँक शीट्स वरती सह्या करते. हे घे बाळा, झाल्या सह्या. आता मी आणि तुझे बाबा शॉपिंगसाठी बाजारात जातोय. ओके आई. ब्लँक शीट्स वरती सह्या घेतल्यानंतर चिंकी त्या ब्लँक शीट्सवर काहीतरी लिहू लागते. थोड्याच वेळामध्ये लिहिण्याचं काम पूर्ण होतं. प्रत्येक शीटवर लिहिलेलं असतं, चिंकी सोबत प्रँक केलास तर खूप रागवेन, आणि त्याखाली असते आईची सही, जी चिंकीने अगोदरच घेतलेली होती. थोड्या वेळाने गट्टू जागा होतो. तिकडे उठून गट्टू आंघोळीला बाथरूम मध्ये जातो आणि इकडे चिंकी त्याच्या टॉवेलला ग्लिटर लावण्याचं काम करते. चिंकी, जरा माझा टॉवेल दे ना. आता खरी मजा येईल. हे घे गट्टू. गट्टू ग्लिटरने भरलेल्या टॉवेलने आपलं अंग पुसू लागतो. त्याला या गोष्टीची अजिबात कल्पना नव्हती की ते सगळं ग्लिटर त्याच्या अंगाला चिकटतंय. जेव्हा गट्टू स्वतःला आरशामध्ये पाहतो तेव्हा तो दंग राहतो. ओ नो, हे काय झालं?
असं वाटतंय की जसं मला कोणीतरी गिफ्ट रॅप केलंय. एप्रिल फूल बनवलं आणि मला खूप मजा आली. हे तू चांगलं नाही केलंस चिंकी. तुझ्यामुळे मला परत आंघोळ करावी लागेल. गट्टू पुन्हा आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये जातो. त्याच्या मनामध्ये आता फक्त एकच गोष्ट चालू असते की आता चिंकीचा बदला कसा घ्यायचा. या चिंकीला तर मी असं फूल बनवेल की पुढच्या वर्षीपर्यंत लक्षात राहील. तेवढ्यात गट्टूची नजर बाथरूमच्या दरवाजावर चिटकवलेल्या एका नोटवर पडते. त्या नोटवर लिहिलेलं असतं, चिंकीवर प्रँक केलास तर खूप रागवेन. नोट वाचल्यानंतर गट्टूचे डोळे उघडे उघडेच राहतात. असं वाटतंय की हे आईने लिहिलंय. ह्या खाली आईची सही सुद्धा आहे. नाही बाबा, मला नाही खायची आईची बोलणी. मी नाही चिंकीला एप्रिल फूल करणार. गट्टूसोबत एकदाच प्रँक करून काही चिंकीचं पोट भरत नाही. आता ती गट्टूसोबत दुसऱ्यांदा प्रँक करण्याची तयारी करू लागते. चिंकीची नजर अचानक डायनिंग टेबलवर ठेवलेल्या क्रीम बिस्किट्सवर जाते. गट्टूला क्रीम बिस्किट खूप आवडतात. मी एक काम करते, या क्रीम बिस्किट्स मध्ये मी टूथपेस्ट भरते. जेव्हा गट्टू हे खाईल त्यावेळेस मजा येईल. त्याला नाही, मला येईल. चिंकी बाथरूममधून टूथपेस्ट घेऊन येते आणि त्यांना पटापट क्रीम बिस्किट्समध्ये भरू लागते. पण त्यातले काही बिस्किट्स चिंकी स्वतःसाठी ठेवते. थोड्याच वेळात गट्टू तिथे येतो. तो पाहतो की चिंकी तिथे मजेत बसून आरामात बिस्किट्स खाते. हे क्रीम बिस्किट्स किती मस्त आहेत. हे वरून क्रंची आहेत आणि आतून क्रीमी. असे क्रीम बिस्किट्स तर मी आजपर्यंत नाही खाल्ले. चिंकीचं हे बोलणं ऐकून गट्टूच्या तोंडाला पाणी सुटतं. मलाही क्रीम बिस्किट खायचेत. गट्टू भुकेल्या सिंहासारखा त्या बिस्किटांवरती ताव मारतो. पण बिस्किट तोंडात टाकल्यानंतर थोडं चावल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बदलतात. ही बिस्किटची चव अशी बदललेली का वाटतीये? छी. एप्रिल फूल बनवलं, मला खूपच मजा आली. गट्टू पटापट वॉशरूमकडे धावतो आणि आपलं तोंड साफ करू लागतो. ह्या चिंकीला तर मी चांगलाच धडा शिकवेन. गट्टू जसा आपला चेहरा वर करतो त्याची नजर आरशावरती पडलेल्या एका नोटवर पडते. अगदी तशीच नोट जसं गट्टूने अगोदर पाहिलं होतं. चिंकीला एप्रिल फूल केलं तर खूप बोलणी खाशील. ओ नो, हे तर अगदी तसंच लिहिलंय आणि ह्यावरही आईची सही आहे. नाही नाही, मला आईची बोलणी नाही खायची. मी नाही करणार चिंकीला एप्रिल फूल. गट्टूवर दोनदा प्रँक करून सुद्धा चिंकीचं काही पोट भरत नाही. त्याच्यावर प्रँक करण्याची तिसऱ्यांदा तयारी सुद्धा चिंकीने केलेली असते. क्रीम बिस्किट खाऊन तर सगळा मूडच गेला. एक काम करतो, फ्रीजमध्ये जे लेमोनाड ठेवलंय ते जाऊन पितो. मूड फ्रेश होईल. गट्टू फ्रीजमधून लेमोनेड काढतो आणि ते सोफ्यावरती येऊन आरामात पिऊ लागतो. पण अचानक त्याला त्या लेमोनेडमध्ये एक बेडूक दिसतं. त्या बेडकाला त्यात बघून गट्टू खूप जोरात ओरडतो आणि घाबरल्यामुळे त्याच्या हातातून तो ग्लास सुटून जमिनीवरती पडतो. माझ्या लेमोनेडमध्ये हे बेडूक कुठून आलं? तेवढ्यात चिंकी तिथे येते आणि त्या बेडकाला आपल्या हातामध्ये उचलून घेते. हे खरं नाही, जेलीपासून बनवलेलं आहे. एप्रिल फूल बनवलं, मला खूप मजा आली. हे चुकीचंय. चिंकी, तू मला सारखं सारखं फूल नाही करू शकत. आधी तू माझ्या टॉवेलला ग्लिटर लावलं, नंतर तू माझ्या बिस्किटमध्ये टूथपेस्ट टाकलं आणि एवढं सगळं होऊनही तू माझ्या लेमोनेडमध्ये हे बेडूक टाकलं आणि आता तुझ्यामुळे मला माझा शर्ट बदलावा लागेल. गट्टू रागवून तिथून निघून जातो. कपाटातून नवीन टी शर्ट काढताना त्याच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट सुरू होती की यावेळी तो चिंकीचा बदला घेऊनच राहील म्हणून. ह्या चिंकीने तर हद्दच केलीये. आता मी हिला नक्की एप्रिल फूल करणार. की तेवढ्यात गट्टूला टी शर्टच्या आतमध्ये एक नोट मिळते. नोट उघडताच गट्टू हैराण होतो. हे काय? हे तर तसंच लिहिलंय, चिंकीला एप्रिल फूल केलं तर खूप बोलणी खाशील. ही आई तर माझ्या मागेच लागलीये. चिंकी मला सारखं एप्रिल फूल करतीये, पण मी तिला एकदाही करू शकत नाही. हे तर खूप चुकीचं आहे. गट्टूला मी 3 वेळेस एप्रिल फूल केलं,
पण बिचारा गट्टू मला एकदाही फूल करू शकला नाही. आज तर मजाच आली. तेवढ्यात घराची डोरबेल वाजते. आई आणि बाबा दोघेही शॉपिंगहून पुन्हा आलेले असतात. मी बाजारातून खास गोष्ट आणलीये आणि त्यानेच मी सुनीताला एप्रिल फूल करणार आहे. पण आज आपण तर फक्त खाण्यापिण्याच्याच गोष्टी घेतल्यात. तू कुठल्या आयटमची गोष्ट करतेयस? माझं एप्रिल फूल यशस्वी होऊ द्या, मग मी स्वतःच त्या गोष्टीविषयी सांगेल. जशी तुझी मर्जी. गट्टू तोंड पाडून एका कोपऱ्यात बसलेला असतो. तेवढ्यात आई तिच्या शॉपिंग बॅगमधून त्याचं फेवरेट पायनॅपल ज्यूस काढते. गट्टू, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. पायनॅपल ज्यूस, हे घे. पायनॅपल ज्यूस मिळून सुद्धा गट्टू मात्र उदासच असतो. त्याला खरा आनंद तेव्हाच मिळणार होता जेव्हा तो चिंकीला प्रँक करणार होता. हे घे चिंकी, हे आहे तुझं आवडतं लिची ज्यूस. थँक्यू आई. गट्टू आणि चिंकी आपापले ज्यूस पिऊ लागतात. तेवढ्यात चिंकीची नजर डायनिंग टेबलवर ठेवलेल्या चिप्सच्या कॅनवरती पडते. लिची ज्यूस सोबत थोडे चिप्स मिळाले तर मजाच येईल. चिंकी जसं त्या चिप्सच्या कॅनला उघडते त्यातून बाहेर पडतो एक मोठा साप. त्याला बघून चिंकी खूप जोरात ओरडते. आई. चिंकीचं ते ओरडणं ऐकून आई बाबा सुद्धा तिथे येतात. काय झालं चिंकी बेटा? बाबा, तो साप. अरे देवा, हीच गोष्ट तर मी सुनीताला एप्रिल फूल करण्यासाठी आणली होती. पण सुनीता मावशीच्या आधी चिंकीनेच हे उघडलं आणि चिंकीचा झाला एप्रिल फूल. मग चिंकी, ह्या वेळेस गाणं तू नाही तर मी म्हणणार. एप्रिल फूल बनवलं आणि मला खूप मजा आली. गट्टूचं ते गाणं ऐकून आई आणि बाबा दोघेही हसतात. थोड्याच वेळात चिंकीला सुद्धा हसू येऊ लागतं आणि चिंकीच्या सोबत गट्टू सुद्धा हसू लागतो. चिंकीची नवी हिल्स. गट्टू चिंकीने आपल्या क्लासच्या फ्रेंड्ससाठी गार्डनमध्ये एक गेट टुगेदर ठेवलं होतं. सगळी मुलं आली होती आणि सोबत खेळत होती. पण तेवढ्यात तिथे चिंकीची मैत्रीण श्रेया येते. जशी श्रेया येते तसे सगळेजण तिला पाहू लागतात, कारण श्रेयाने हिल्स घातल्या होत्या. वाव श्रेया, तू आमच्यापेक्षा आज जरा जास्तच उंच दिसतीयस. हो गट्टू, कारण आज मी हे हिल्स घातलेले आहेत. माझ्या आईने माझ्यासाठी आणलेत. बाकी मुलांसोबतच चिंकी सुद्धा श्रेयाच्या हिल्सकडे नीट पाहत होती. ती श्रेयाला म्हणते, वाव श्रेया, हे हिल्स तर तुला खूपच मस्त दिसतात. हिल्स मध्ये चालणं सोपं असतं का? नाही चिंकी, हे काय लहान मुलांसाठी नसतं. पण मला तर हिल्स मध्ये चालायची सवय आहे ना, म्हणून मी ह्यामध्ये आरामात चालू शकते. ओ अच्छा, असं आहे का? हो, अजून काय चिंकी? बरं, आता मी निघते. मला आईसोबत पार्टीला जायचंय ह्या हिल्स घालून. एवढं बोलून श्रेया तिथून निघून जाते आणि चिंकी तिला फक्त पाहत राहते. इकडे जेव्हा गट्टू पाहतो की चिंकी स्वतःत मग्न झालीये आणि श्रेयाला जाताना नीट पाहत होती, तेव्हा तो तिच्याजवळ जातो आणि म्हणतो, अगं चिंकी, काय झालं? तू इथे का उभी आहेस आणि काय बघतीयस? चल ना आपण खेळूया. नाही, मला नाही खेळायचं. मी घरी जातेय. अगं पण चिंकी, थांब ना. चिंकी गट्टूचं काहीही न ऐकता सरळ घरी येते आणि लवकर आईच्या रूममध्ये जाते. आईच्या रूममध्ये एक मोठा आरसा होता. त्या आरशासमोर जाऊन चिंकी उभी राहते. जर मी हिल्स घातले तर मी इतकी उंच होईन. हो, इतकी उंच. चिंकी आपले पाय वर करते आणि आपल्या टोजवर चालण्याचा प्रयत्न करते, जसे काही तिने हिल्स घातले आहेत. तेवढ्यात आई रूममध्ये येते आणि ती चिंकीला असं करताना पाहते. अगं चिंकी बाळा, हे तू काय करतेयस? आई, आई, अगं मला हिल्स हव्या आहेत. काय हिल्स? हो आई, आज जेव्हा श्रेया गार्डन मध्ये आली होती तेव्हा तिने खूप छान हिल्स घातले होते आणि त्यावर ती खूप छान दिसत होती. मलाही तसेच हिल्स हवेत. अगं पण बाळा, हिल्स मध्ये चालणं सोपं नसतं. तू पडूही शकते आणि जर तू पडलीस तर तुला लागेल ना. नाही आई, मी हिल्स मध्ये चालण्याची खूप प्रॅक्टिस करेन, म्हणजे मी पडणार नाही. पण प्लीज 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 मला हिल्स घे ना.
जेव्हा आई पाहते की चिंकीने हट्टच धरला आहे आणि हिल्स शिवाय ती मानणार नाही, तेव्हा ती तिला म्हणते, बरं चल ठीक आहे, चल आपण बाजारात जाऊ. तसंही बाजारात माझं काम आहेच, मग सोबतच तुला हिल्सही घेऊ. काय खरंच? ये, थँक्यू आई. आई चिंकीला घेऊन एका स्टोअर मध्ये जाते, जिथे वेगवेगळ्या प्रकारच्या सँडल्स, शूज आणि हिल्स ठेवलेल्या होत्या. चिंकी आपल्यासाठी हिल्स पाहू लागते. वा बाई, इथे तर हिल्स मध्ये किती व्हरायटीज आहेत. मला तर हे सगळे खूप जास्त आवडतात. हो चिंकी बाळा, बरं चल लवकर आता तुझ्यासाठी हिल्स निवड. तू त्यामध्ये नीट प्रॅक्टिस कर. मग जेव्हा तू मोठी होशील तेव्हा मी तुझ्यासाठी खूप हिल्स घेईल. ओके आई, मग तर मला खूपच मजा येईल. चिंकी दुकानात ठेवलेल्या सगळ्या हिल्स नीट पाहू लागते. तेवढ्यात तिला एक हिल खूप जास्त आवडते. आई, मला ही हिल्स घ्यायची आहे. ही लाल, बघ ना किती मस्त आहे. हो सुंदर तर आहेच, पण चिंकी बाळा ही पॉइंटेड हिल आहे. ह्यामध्ये चालणं सोपं नसतं आणि जर तू ह्या घातल्यास तर तुझे पायही दुखतील. पण चिंकी त्याच हिल्स घेण्यासाठी खूप हट्ट करू लागते आणि शेवटी आईला त्या चिंकीला हिल्स द्याव्याच लागतात. जशी चिंकी त्या हिल्स घेऊन घरी येते, ती तेव्हा त्या घालून पाहते आणि चालण्याचा प्रयत्न करते. वाव चिंकी, मला तर वाटतंय की तू लवकरच हिल्स मध्ये चालायला शिकशील. हो गट्टू, बघ मी किती मस्त चालतीये. आई तर उगाच टेन्शन घेत होती. पण तेवढ्यात अचानक चिंकीचा पाय मुरगळतो आणि ती पडते. अगं चिंकी सांभाळून. मला तर लागलं. आवाज ऐकून आई सुद्धा तिथे येते आणि चिंकीला म्हणते, चिंकी, मी म्हंटल होतं ना तुला तू पडशील म्हणून. आता हे हिल्स काढून ठेव, नाहीतर लागेल तुला. नाही आई, मला काहीच नाही झालं. मी तर हळूच पडले आणि मी इतक्या लवकर हार नाही मानणार. मला ह्या हिल्स मध्ये चालायला शिकायचंच आहे आणि ते पण आजच. मग काही होऊ देत. मग काय होतं, चिंकी खूप वेळ त्या हिल्स मध्ये चालण्याची प्रॅक्टिस करते, पण शेवटी ती शिकतेच. पण शेवटी ती आणखीन दमून जाते. गट्टू चिंकीला असं थकलेलं पाहून विचारतो, आता काय झालं चिंकी, तू अजूनही खुश नाही दिसत आहे. गट्टू, माझा पाय खूप दुखतोय. मी काय करू? आई बरोबर बोलत होती. आई किचन मधून सगळं चिंकीचं बोलणं ऐकते आणि किचन मधून बाहेर येऊन तिला म्हणते, चिंकी, मी तुला आधीच म्हटलं होतं की तू हे रोज रोज घालू शकत नाही. हे फक्त कधीतरीच वापरायचे असतात. सॉरी आई. चिंकी, तू बाजारातही हिल्ससाठी हट्ट केला. जेव्हा मी तुला म्हणत होते की साधे हिल्स घे, तेव्हा तू ऐकलं नाहीस माझं. म्हणूनच म्हणतात की नेहमी मोठ्यांचं ऐकायला हवं. आणि बघ, माझंच म्हणणं खरं झालं ना. चिंकीला माहिती होतं की तिने चूक केलीये, म्हणून ती आईला काहीच म्हणत नाही. चिंकी बाळा, मी तुला ओरडत नाहीये, मी फक्त समजावतीये. आणि हो, उद्याच आपण जाऊ आणि ह्या पॉइंटेड हिल्सच्या जागी साधे हिल्स घेऊन येऊ, ठीक आहे? ठीक आहे आई. आई, त्या दोघांमध्ये काय फरक असतो? गट्टू बाळा, ते दोन्ही सारखंच असतं, पण साध्या हिल्समध्ये चिंकीचा पाय दुखणार नाही आणि ती आरामात चालू शकेल. ठीक आहे आई, मग आपण त्याच हिल्स घेऊन येऊ. दुसऱ्या दिवशी आई आणि चिंकी मार्केटमध्ये जाऊन चिंकीसाठी वेजेस हिल्स घेऊन येतात आणि यावेळी या हिल्स मध्ये चालण्यात चिंकीला काही त्रासही झाला नाही. चिंकी आपले नवे हिल्स आपल्या मित्रांनाही दाखवायला जाते आणि सगळे मित्र तिचं खूप कौतुक करतात. गट्टू चिंकीचा लेमनेड स्टँड. लंच पिरियड होता. गट्टू, चिंकी आणि बंटी आणि गुड्डी आपल्या क्लासरूम मध्ये बसून सोबत लंच करत होते. चिंकी, किती गरम होतंय ना. मी लवकर घरी जाऊन गारगार ज्यूस पिणार आहे. हो हो गट्टू, तेच ज्यूस जे बाबांनी काल घरी आणलं होतं. खूप यम्मी होतं. मग तर मी आणि बंटी सुद्धा तुमच्या घरी येणार गट्टू चिंकी. आम्हालाही टेस्टी टेस्टी ज्यूस प्यायचंय. सगळेजण यावरती हसू लागतात. तेवढ्यात गट्टू चिंकीच्या क्लास टीचर वर्गात येतात. सगळे उभे राहून मॅडमला ग्रीट करतात. अरे मुलांनो, बसा बरं. माझ्याकडे तुमच्यासाठी एक इंटरेस्टिंग बातमी आहे. कोणती बाई? मुलांनो, आपल्या शाळेत मेळा लागणार आहे.
ज्यामध्ये तुम्हा सगळ्यांना 2-2च्या ग्रुपमध्ये स्टॉल लावायचे आहेत. काय स्टॉल्स? समजलं नाही बाई. म्हणजे हे की तुम्ही सगळेजण 2-2ची टीम बनवायची आणि तुमचा एक स्टॉल लावायचा ज्यामध्ये तुम्ही होममेड वस्तू ठेवाल आणि तुम्हाला एक सिनियर स्टुडंट मार्गदर्शन करेल. ह्या स्टॉल्समधून तुम्हाला जेवढे पैसे मिळतील ते सगळे डोनेट केले जातील. एवढंच नाही तर ज्याच्या स्टॉलवर सगळ्यात जास्त लोक येतील तो पहिला येईल आणि त्याला बक्षीसही मिळेल. मॅडम मुलांना ही सूचना देऊन निघून जातात आणि गट्टू, चिंकी आणि बंटी आणि गुड्डी निर्णय घेतात की ते संध्याकाळी पार्कमध्ये मिळून डिसाईड करणार आहेत की कोण काय करणार आहे ते. मग काय होतं, सगळे संध्याकाळी बागेत भेटतात. तर तुम्ही काय विचार केला? तुम्ही तुमच्या स्टॉलवर काय ठेवणार आहे? माझी आणि हरीची एक टीम आहे. आम्ही तर सुंदर पेंटिंग्स बनवणार आहे, म्हणजे लोक ते आपल्या घरातल्या भिंतींवर लावतील. बघाच गट्टू, चिंकी, आमचं सामान सगळ्यात जास्त विकलं जाईल. हा, आणि मी आणि बंटीने विचार केलाय की आम्ही छान छान पेन स्टँड्स बनवू. मी ते इंटरनेटवरून बघून शिकले होते. खूप मजा येईल. चिंकी हे ऐकून जरा दुःखी होते आणि गट्टूला म्हणते, गट्टू, ह्या सगळ्यांच्या कल्पना तर किती छान आहेत आणि आपण अजूनपर्यंत नाही ठरवलं. आणि मला असं नाही वाटत की आपण हरावं. तू काळजी नको करू चिंकी, आपल्यालाही मस्त आयडिया सुचेल. तेवढ्या चिंकीला तहान लागते आणि ती धावतच घरी जाते. किचनमध्ये आई काम करत होती. आई ग, ते ज्यूस कुठे ठेवलंय जे बाबांनी आणलं होतं? मला तहान लागलीये. अगं चिंकी, ते ज्यूस तर संपलं. दुपारी पाहुणे आले होते ना म्हणून. तू एक काम कर, फ्रीजमध्ये काही लिंब आहेत. तू लेमनेड बनवतेस? लेमोनेड? हो आई, ही मस्त कल्पना आहे. तर मी गट्टू आणि गुड्डी आणि बाकी सगळ्या मुलांसाठी बनवते. चिंकी लिंब घेते आणि तो लिंबाचा रस साखर आणि पाण्यामध्ये मिक्स करून लेमनेड बनवते. वाव आई, हे तर खूपच मस्त झालंय. एकदम गार आणि रिफ्रेशिंग. तेवढ्यात त्याच्या पाठीमागून गट्टू आणि त्याचे बाकीचे मित्रही घरात येतात. या, तुम्ही सगळ्यांनी लेमनेड प्या. हे मी आत्ताच बनवलंय. सगळे चिंकीचा लेमनेड पितात आणि ते सगळ्यांना खूप आवडतं. वाव, हे तर खूपच मस्त आहे चिंकी. हे पिऊन तर माझ्या अंगात एनर्जी आली. थँक्यू गट्टू. तेवढ्यात चिंकी विचार करते आणि तिच्या डोक्यात एक आयडिया येते. आयडिया! गट्टू, आपण लेमोनेड स्टॉल लावला तर? हो गट्टू चिंकी, लोकांना तुमचं लेमनेड खूप आवडेल. जेव्हा ते इतर मुलांचे स्टॉल बघून दमतील ना, तेव्हा ते तुमच्या स्टॉलवर येऊन लेमनेड पितील. गट्टू चिंकीला ही आयडिया खूप आवडते आणि ते निर्णय घेतात की ते लेमनेडचा स्टॉल लावतील. फेअरचा दिवस उगवतो आणि गट्टू चिंकीचा लेमनेडचा स्टॉल पूर्ण तयार होता. त्या दोघांना मीरा दीदी गाईड करत होती, जी त्यांची सिनियर होती. तर गट्टू, चिंकी, सगळं तयार आहे ना? हो ताई, आम्ही गारगार लेमनेड बनवून ठेवलंय आणि हे डिस्पोजल ग्लासेस सुद्धा आलेत. आणि हा आहे कचऱ्याचा डब्बा. सगळी लोक अस्वच्छ ग्लास आणि कचऱ्याला ह्यात टाकतील ह्यावर लक्ष ठेवेन मी. ठीक आहे, मेळा आता थोड्याच वेळात सुरू होईल आणि सगळी लोक यायला लागतील. तुमची इच्छा असेल तर तुमच्या मित्रांचे स्टॉल्स तुम्ही बघून या. मी इथेच थांबते. गट्टू चिंकीला ही आयडिया आवडते आणि ते पिंकी, हरी, गुड्डी आणि बंटी यांचे स्टॉल पाहायला जातात. वाव पिंकी, तुझी पेंटिंग्स तर खरंच छान आहे. तू एक पेंटिंग माझ्यासाठी ठेव. मी शेवटी नक्की तुझ्याकडून घेईन. अरे गुड्डी, बंटी, तुमचा हा पिवळा पेन स्टँड मला खूप आवडला. मी हा घेणार आहे. हा सांभाळून ठेव आणि कोणालाच देऊ नको. थँक्यू गट्टू, मी हा नक्की सांभाळून ठेवेन. आणि तुमचा लेमोनेड स्टॉल सुद्धा खूप मस्त वाटतोय. बघाच, सगळी लोक नक्की येतील. तेवढ्यात तिथे गट्टू चिंकीच्या क्लास टीचर येतात. अरे गट्टू, चिंकी, तुम्ही दोघं इथे काय करताय? चला लवकर आपल्या स्टॉलवर जा. वेळ झालीये, येतील आता लोक. ओके मॅम. गट्टू चिंकी आपल्या स्टॉल पाशी जातात, जिथे मीरा दीदी त्यांची वाट पाहत होती. थोड्याच वेळात खूप सारी लोक फेअरमध्ये येतात. सगळी जण वेगवेगळ्या स्टॉलकडे जाऊन तिथे ठेवलेलं सामान पाहत होती. गट्टू चिंकीच्या लेमनेड स्टॉलवरती हळूहळू खूप गर्दी होऊ लागली. गट्टू आणि चिंकी सगळ्यांना ग्लासमध्ये भरून लेमनेड देत होते
आणि मीरा दीदी सगळ्यांकडनं पैसे घेऊन एका बॉक्समध्ये टाकत होती. अरे वा गट्टू, आपलं लेमनेड तर लोकांना खूप आवडतंय. मला असं वाटतंय की सगळं संपून जाईल. हो चिंकी, आता बडबड नको करूस. आपल्या स्टॉलवर किती गर्दी आहे. आपल्याला सगळ्यांना लेमनेड द्यायचंय. लवकर लवकर काम कर. हो गट्टू, ठीक आहे. गट्टू चिंकी खूप मेहनतीनं काम करत होते. थोड्याच वेळात त्यांचं लेमनेड संपून जातं. गट्टू चिंकी थकून खुर्चीवर बसले होते. तेवढ्यात तेथे त्यांच्या क्लास टीचर येतात. गट्टू चिंकी, खरंच तुमच्या दोघांचा स्टॉल तर सगळ्यांना खूप आवडला. मलाही एक ग्लास लेमनेड मिळेल? थँक्यू मॅडम, पण सगळं लेमनेड तर संपलं. अरे नाही नाही गट्टू, मॅडमसाठी तर आधीच मी एक ग्लास काढून ठेवला होता. हे घ्या मॅडम. थँक्यू सो मच चिंकी. खरंच हे खूपच रिफ्रेशिंग आहे. मॅडम, आज आम्ही खूप पैसे जमवलेत. आता आपण जास्तीत जास्त पैसे देऊ शकतो. हो मॅडम, आम्ही आमच्या टार्गेटपेक्षा जास्त पैसे कमवलेत. हो मुलांनो, तुम्ही तिघांनी खरंच छान काम केलंय. सगळ्या मेळ्यामध्ये सगळ्यात जास्त लोक तुमच्या स्टॉलवर आलेत. व्हेरी गुड. यानंतर गट्टू चिंकी आपल्या लेमनेडमधून मिळालेले सगळे पैसे डोनेट करतात आणि खूप खुश होतात. मँगो. रविवारचा दिवस होता आणि गट्टू चिंकी आपापल्या ड्रॉइंग बुकमध्ये ड्रॉइंग करत होते. तेवढ्यात घराचा दरवाजा वाजतो आणि बाबा दरवाजा उघडतात. गट्टू चिंकी एक्साइटेड होऊन पाहायला जातात की कोण आलाय ते. तर बाहेर एक कुरिअरवाला होता आणि बाबांच्या हातात मोठे मोठे 2 बॉक्सेस होते. गट्टू चिंकी, असं वाटतंय तुमच्या आत्यानं काहीतरी पाठवलंय तुम्हाला, कारण त्यावर तिचंच नाव लिहिलंय. वा बाबा, या बॉक्समध्ये काय आहे? लवकर दाखवा ना की आत्याने आमच्यासाठी काय पाठवलंय. मला तर असं वाटतंय ह्यामध्ये खूप चॉकलेट्स असतील. नाही चिंकी, मला तर असं अजिबात नाही वाटत. थांबा थांबा, मी आत्ताच हे बॉक्सेस उघडून पाहतो, मग कळेल यात काय आहे ते. जेव्हा बाबा ते बॉक्सेस ओपन करतात तेव्हा सगळेजण खूप खुश होऊन जातात. एका बॉक्समध्ये खूप कच्च्या कैऱ्या होत्या आणि एका बॉक्समध्ये खूप सारे पिकलेले आंबे होते. वाव, इतके आंबे. अरे वा, ह्या कैऱ्या आणि पिकलेल्या आंब्यांमधून किती मस्त वास येतोय. बरोबर आई, हे तर एकदम ताजे वाटतायत. तेवढ्यात पिकलेल्या आंब्यांकडे बघून गट्टूला काहीतरी आठवतं आणि तो आनंदानं उड्या मारू लागतो. अरे वा आई, तुला माहितीये, हे पिकलेले आंबे बघून मला एक मस्त आयडिया सुचलीये. ती कोणती गट्टू? चिंकी, विसरलीस का? उद्या आपल्याला शाळेत उन्हाळ्यासाठी हेल्दी आणि रिफ्रेशिंग सरबतं घेऊन जायची आहेत. ते सुद्धा कुठल्या तरी एका मुख्य पदार्थाला धरून. अरे हो, मी तर विसरून गेलेले. मग गट्टू, तू काय बनवणार आहेस? मी ह्या पिकलेल्या आंब्यांचा मँगो शेक बनवणार आहे चिंकी. आई, तू मला मँगो शेक बनवायला शिकव. हो हो, जरूर गट्टू बेटा, का नाही. गट्टू आईसोबत किचनमध्ये जातो आणि मँगो मिल्कशेक बनवायला शिकू लागतो. इकडे चिंकी विचारात पडते की आता ती समर ड्रिंक कोणाकडून आणि कशी बनवणार. बाबा चिंकीला विचारात असलेलं बघून म्हणतात, चिंकी, काय झालं? काय विचार करतेस तू? बाबा, गट्टू तर पिकलेल्या आंब्यांचा मँगो शेक बनवणार आहे. पण आता मी काय करू? आता तर फक्त ही कच्ची कैरीच राहिलीये. ह्यापासून कुठलं उन्हाळ्याचं सरबत तयार होईल? अरे चिंकी बेटा, तुला माहिती नाहीये, ही कच्ची कैरी आपल्या खूप कामाची आहे. मान्य आहे की मँगो शेक खूप छान असतो, पण तू कधी कच्च्या कैरीचं पन्ह प्यायलीयस का? काय? कैरीचं पन्ह? नाही बाबा, ते कसं तयार होतं? बेटा, जेव्हा मी आणि तुमची आत्या गावी राहायचो आणि छोटे होतो, तेव्हा तुमची आजी आणि माझी आई आमच्यासाठी छान छान कैरीचं पन्ह करायची आणि ते खूप जास्त रिफ्रेशिंग आणि छान असतं आणि त्यासोबतच ते खूप जास्त हेल्दीही असतं. खरंच बाबा, तुम्हाला ते बनवता येतं का? हो चिंकी, ही तुझ्या आजीची सिक्रेट रेसिपी आहे आणि ही फक्त मलाच माहितीये, पण मी तुला शिकवेन. हा, मग उद्या तेच घेऊन जा तू. ये, ठीक आहे बाबा. माझं सरबत सगळ्यांपेक्षा वेगळं असेल. मग काय होतं, जसं आई गट्टूला मँगो मिल्कशेक शिकवते आणि किचन रिकामं होतं, तसं बाबा चिंकीला घेऊन जातात
आणि आजीच्या कैरीच्या पन्ह्याची सिक्रेट रेसिपी तिला शिकवू लागतात. चिंकी पहा, आपण अगोदर कैरी छान शिजवून घेऊ. जेव्हा हे शिजेल तेव्हा याची सालं आणि पल्प आपण वेगळा काढूया. बर, मग पुढे? मग या कच्च्या कैरीच्या पल्पमध्ये आपल्याला थोडंसं तिखट, मीठ, काळं मीठ, मिंट लिव्ज आणि साखर घालून छान मिक्स करायचंय. काय, साखर आणि मीठ एकत्र? हे तर मी पहिल्यांदाच ऐकलंय. हो चिंकी बेटा, यानंतर पहा, हे जेव्हा छान ब्लेंड होईल त्यानंतर आपल्याला त्यात पाणी टाकायचंय आणि आपलं कैरीचं पन्हा तयार. बस, यात थंड थंड बर्फ टाकायचा. अरे वा बाबा, हे तर मस्त आहे. मी हे पिऊन बघू? हो हो नक्कीच, का नाही. हे तर खूप टेस्टी आहे आणि रिफ्रेशिंगही आहे बाबा. खरंच हे तर एकदम कमाल झालंय. हो चिंकी बेटा, आता आजीची सिक्रेट रेसिपी तुलाही कळाली. हो बाबा, उद्या तर आता मी हेच बनवून घेऊन जाईल. मला खात्री आहे की शाळेमध्ये सुद्धा सगळ्यांना खूप आवडेल हे. दुसऱ्या दिवशी गट्टू चिंकीच्या क्लासमधली सगळी मुलं समर ड्रिंक्स बनवून आणतात. कुणी रूअफजा बनवून आणलं होतं तर कुणी लिंबू पाणी. खूप जणांनी मिल्कशेक सुद्धा आणलं होतं. पण सगळ्यांना चिंकीने आणलेलं कैरीचं पन्ह खूप आवडतं, कारण हे ड्रिंक कुणालाही क्लासमध्ये माहिती नव्हतं आणि त्यामुळे सगळ्यांनी ते ट्राय केलं. चिंकी, मला तर खरंच माहित नव्हतं की कच्च्या कैरीपासून सुद्धा इतकं मस्त आणि रिफ्रेशिंग सरबत तयार होऊ शकतं. हो गुड्डी, आणि हे खूप हेल्दी सुद्धा आहे. हे प्यायल्याने आपल्याला उन्हाळ्यात खूप फायदे मिळतात. आणि गट्टूचा मँगो शेक खूपच यमी आहे. पिऊन मजाच आली मित्रांनो. थँक्यू हरी, ही तर माझ्या आजीच्या सिक्रेट रेसिपीची कमाल आहे. सगळी मुलं एकमेकांनी बनवलेली समर ड्रिंक्स पितात आणि खूप एन्जॉय करतात. यानंतर घरी आल्यावर संध्याकाळी बाबा आणि चिंकी मिळून सगळ्यांसाठी कैरीचं पन्ह करतात आणि सगळे मिळून एन्जॉय करतात. इंटर स्कूल ऑलिम्पिक्स वाचत घरी जाऊ लागतो. चिंकी, हे तर आंतरशालेय ऑलिम्पिक्सच्या बाबतीत आहे. आपल्याला ह्यात भाग घ्यायलाच हवा. काय खरंच गट्टू? ठीक आहे, आपण घरी गेल्यावर आईला दाखवूया. गट्टू चिंकी घरी जाताच आईला ते पॅम्पलेट दाखवतात. आई ते वाचून म्हणते, वा मुलांनो, ही तर खूपच सुंदर संधी आहे. तुम्ही दोघांनी यात भाग घ्यायलाच हवा. पण आई, आम्ही दोघं कशात भाग घेऊ? हो आई, माझाही गोंधळ उडालाय अगदी. यात तर 20 पेक्षा जास्त खेळ आहेत. गट्टू चिंकी, तुम्हाला प्रत्येक खेळाविषयी माहिती हवी आणि त्यानंतर तुम्हाला जो खेळ सगळ्यात जास्त आवडेल आणि ज्यामध्ये तुम्ही तुमचं बेस्ट देऊ शकाल तो खेळ खेळा. ओ ठीक आहे आई, मला समजलं. हो, चल चिंकी, आपण कामाला लागूया. मग गट्टू आणि चिंकी गार्डन मध्ये जाऊन एक एक खेळ ट्राय करू लागतात. थोड्याच वेळात त्यांनी बरेचसे गेम ट्राय करून बघितले आणि मग त्यानंतर दोघेही धावत घरी येतात. गट्टू चिंकी, तुम्ही ठरवलं का तुम्ही कोणत्या खेळात भाग घेणार आहे ते? हो आई, ठरवलं. खूप छान. सांगा बरं, काय ठरवलंय? आई, मी बास्केटबॉल मध्ये भाग घेणार आहे. अरे वा, खूपच छान. आणि तू चिंकी? आई, मी टेबल टेनिस मध्ये भाग घेणार आहे. बर, ठीक आहे मुलांनो, मग तुम्ही ह्याच खेळांसाठी शाळेमध्ये उद्या नाव नोंदवा. ठीक आहे? ओके आई. दुसऱ्या दिवशी गट्टू चिंकी स्कूल ऑलिम्पिक्स मध्ये आपलं नाव नोंदवतात आणि मग पीटीचे सर आणि ऑलिम्पिक्स मध्ये भाग घेणाऱ्या इतर मुलांसोबत तेही सराव करू लागतात. सरावानंतर दोघेही घरी येतात. गट्टू चिंकी, आज तुमच्या प्रॅक्टिसचा पहिला दिवस होता ना? कसं झालं सगळं? एवढं काही खास नव्हतं बाबा. मी तेवढं चांगलं बास्केटबॉल नाही खेळू शकलो जसं मला वाटलं होतं. हो बाबा, माझ्याकडूनही टेनिस मध्ये चुका झाल्या आहेत. अरे काही हरकत नाही मुलांनो, आजचा पहिला दिवस होता ना. मुलांनो, तुम्हाला हार्डवर्क सोबतच स्मार्ट वर्कही करायला हवं. तुम्ही तुमच्या खेळांच्या बेस्ट प्लेअरचे व्हिडिओ पहा. जसं चिंकी, तू टेबल टेनिसची बेस्ट प्लेअर मनिका बत्रा हिच्याबद्दल वाच आणि त्यांचे मूव्स पहा. आणि गट्टू, तू सतनाम सिंगला पहा. गट्टू चिंकीला ही आयडिया आवडते आणि मग ते आपल्या बेस्ट प्लेअरला पाहू लागतात आणि त्यांच्यापासून शिकू लागतात. आणि केव्हा इंटर स्कूल ऑलिम्पिक्सचा दिवस उजाडतो कळतच नाही. गट्टू चिंकी, तुम्ही एक्सायटेड आहात ना? शेवटी एकदाचा स्पर्धेचा दिवस आला. हो आई, पण थोडं नर्वसही. बाबा माहितीये, आज शहरातले सगळ्यात बेस्ट खेळाडू एकमेकांशी स्पर्धा करणार आहे.
स्पर्धा खरंच खूप टफ होणार आहे. अरे काही हरकत नाही, तुम्ही सुद्धा खूप बेस्ट आहात. बोलता बोलता सगळेजण लोकेशनवर पोहोचतात आणि मग आई बाबा गट्टू चिंकीला त्यांच्या टीम्सकडे नेऊन सोडतात आणि स्वतः हॉलमधल्या सीट्सवर जाऊन बसतात. बंटी, हरी आणि गुड्डी सुद्धा आपल्या सगळ्या क्लास सोबत आले होते आणि ते सगळे गट्टू चिंकी करता चीअर करत होते. तेवढ्यात टेनिसची मॅच सुरू होते आणि सगळ्यात अगोदर चिंकी येते आपल्या ओपोनंट सोबत. चिंकी, चिंकी. तेवढ्यात रेफरीच्या विसलचा आवाज येतो आणि टेनिसची मॅच सुरू होते. यात 3 राऊंड्स होणार होते आणि खूप प्रॅक्टिसमुळे चिंकी सहज पहिली मॅच जिंकते. जशी ती पहिली मॅच जिंकते तेव्हा हॉलमधले सगळेजण तिला चीअर करू लागतात. पण अजून तिला बाकी 2 राऊंड जिंकायचे होते. चिंकी बेटा, हे घे पाणी. तू काळजी करू नकोस, फक्त छान खेळ. हो बाबा, मी पूर्ण प्रयत्न करेन. चिंकी दुसरी मॅच खेळायला जाते आणि त्यातही ती आपल्या ऑपोनंटला हरवते. पण तिसऱ्या मॅच मध्ये चिंकीचा पाय मुरगळतो आणि तिचा शॉट मिस होतो, ज्यामुळे ती आपल्या फायनल राऊंड मध्ये हारते. चिंकी उदास होऊन आईबाबांजवळ येते. चिंकी बाळा, काही हरकत नाही. आता आपण सगळे मिळून गट्टूला चीअर करूया. हो आई, ठीक आहे. तसंही मला इतकी भीती वाटत होती की मला वाटलेलं मी पहिल्याच राऊंडला बाद होईल. हो बेटा, पण तू हिम्मत हरली नाहीस आणि दुसऱ्या राऊंड पर्यंत छान खेळलीस. आय एम प्राऊड ऑफ यू बेटा. आणि गट्टूची बास्केटबॉल मॅच सुरू होते. गट्टूची टीम हॉलमध्ये येते आणि त्यांच्या समोर असते दुसऱ्या शाळेची बास्केटबॉल टीम. गट्टू, गट्टू, गट्टू. थोड्याच वेळात रेफरीच्या शिट्टीनंतर मॅच सुरू होते आणि या बास्केटबॉलची मॅच खरोखरच मजेदार होती. सुरुवातीला ओपोनंट टीम खूप छान खेळत होती, पण नंतर गट्टूची टीम फॉर्म मध्ये येते आणि मग ते सगळे सतत गोल्स करतात आणि शेवटी गट्टू गोल करतो आणि यासोबतच गट्टूची टीम जिंकते. सगळी मुलं जोर जोरात टाळ्या वाजवू लागतात. ये गट्टू, तू करून दाखवलास. पहिलं बक्षीस. गट्टूच्या टीम मधले सगळेजण गट्टूला उचलतात आणि खांद्यावर घेतात आणि चीअर करू लागतात, कारण गट्टूच्या लास्ट गोलमुळेच ते जिंकले होते. यानंतर गट्टू चिंकी आई बाबांसोबत ऑलिम्पिक्सच्या बाकी गेम्सचा आनंद घेतात, जसं बॅडमिंटन, आर्चरी, हॉकी, चेस, शूटिंग आणि अगदी बॉक्सिंग सुद्धा. गट्टू, कितीतरी खेळ आहेत आणि किती मजा येते इथे. इथल्या लोकांमध्ये किती उत्साह आहे, हो ना? एकदम बरोबर चिंकी. प्रत्येक जण किती एन्जॉय करतोय. हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात छान अनुभव आहे. तेव्हा सगळे गेम्स संपतात आणि मुलांना प्राइज घेण्यासाठी बोलावलं जातं. सर्वात प्रथम चिंकीला बोलावलं जातं आणि तिला सेकंड प्राइज मिळतं. आई, बाबा आणि बाकी मुलं चिंकीसाठी खूप टाळ्या वाजवू लागतात. अभिनंदन चिंकी. चिंकी नंतर गट्टूला सुद्धा बोलावून त्याच्या टीम मेंबर सोबत त्याला फर्स्ट प्राइज दिलं जातं. यानंतर गट्टू चिंकी आई बाबांसोबत घरी जाऊ लागतात. आई, आज तर मी खूप थकलोय. हो, मी पण. हो मुलांनो, म्हणूनच आम्ही तुम्हाला तुमच्या आवडत्या हॉटेलमध्ये घेऊन जातोय सेलिब्रेशनसाठी. वाव, थँक्यू सो मच आई बाबा. गट्टू चिंकी आई बाबांसोबत रेस्टॉरंटमध्ये सेलिब्रेट करतात आणि दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये प्रिन्सिपल मॅम पण त्यांना अवॉर्ड देतात आणि यामुळे गट्टू चिंकीला अजून नवीन नवीन गोष्टींमध्ये सहभागी व्हायची प्रेरणा मिळते. इंडिपेंडन्स डे. आज इंडिपेंडन्स डे होता आणि गट्टू चिंकी खूप एक्साइटेड होते, कारण ते आज शाळेकडून म्युझियम मध्ये जाणार होते. चिंकी, झालीस ना तयार? शाळेची बस आपल्याला घ्यायला येतच असेल. हो, एकदम तयार गट्टू. की तेवढ्यात बाहेर स्कूल बस सुद्धा येते. गट्टू चिंकी स्कूल बस मध्ये चढतात. तिथे बाकीची मुलं अगोदरच बसलेली होती. तेवढ्यात क्लास टीचर शीतल मॅम उभ्या राहतात आणि सगळ्या मुलांना सांगतात, मुलांनो, आज आपण काही साध्या सुध्या म्युझियम मध्ये नाही, तर एका खास म्युझियम मध्ये जाणार आहोत. स्पेशल म्युझियम? मॅम, त्यात खास काय आहे? मुलांनो, हे एक असं म्युझियम आहे की जिथे आपल्याला आपल्या देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाविषयी सगळी माहिती मिळणार आहे. हे ऐकून सगळी मुलं आश्चर्यचकित होतात
आणि म्युझियम बघून झाल्यानंतर एक लहानशी प्रश्नमंजुषा स्पर्धा देखील होईल आणि त्यानंतर आपण तिथेच ध्वजवंदनही करणार आहोत. हे सगळं सांगून मॅडम सीटवरती बसतात आणि सगळी मुलं आपापसात बोलू लागतात. मग तर त्या म्युझियममध्ये खूप मजा येईल. मी तर खूप एक्सायटेड आहे. बरोबर बोललीस गुड्डी. जर आपण खरंच टाइम ट्रॅव्हल करून 1947 सालात पोहोचलो तर मग आपले क्रांतिकारक आपल्याला वाचवतील. अजून काय? हो, बरोबर बोलला गट्टू. आणि मी तर त्यांची मदत सुद्धा करेन भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी. चिंकी, अगं तू कशी काय लढाई करशील? त्याचा तर मी अजून विचार नाही केला. तेवढ्यात बस थांबते आणि मुलं फ्रीडम म्युझियमला पोहोचतात. मॅडम सगळ्यांना एक एक करून खाली उतरायला सांगतात. कोणीही रांगेतून बाहेर येणार नाही आणि सगळ्यांनी सोबत जायचंय. आता आपण आत चाललोय. तेवढ्यात तिथे म्युझियमचे केअरटेकर सुभाष अंकल येतात. हॅलो मुलांनो, चला अजिबात उशीर न करता आत जाऊया. सगळ्यात अगोदर आपण जाऊयात स्टॅच्यूजवाल्या हॉलमध्ये. सुभाष सर आपल्यासोबत सगळ्यांना एका मोठ्या हॉलमध्ये घेऊन जातात, जिथे खूप सारे मोठे मोठे स्टॅच्यूज होते. ते असे काही दिसत होते जणू काही ते खरेच आहेत. सगळी मुलं ते स्टॅच्यूज जवळून पाहू लागतात. वाव, हे तर आपले राष्ट्रपिता महात्मा गांधींचा स्टॅच्यू आहे. एकदम खरे वाटतायत ना गट्टू? हो, एकदम खरा. बघा बघा, इथे लिहिलंय, फादर ऑफ नेशन हू लेड इंडियाज फ्रीडम स्ट्रगल विथ नॉन व्हायलन्स अँड ट्रूथ. याचा काय अर्थ आहे? मुलांनो, याचा अर्थ असा आहे की गांधीजींनी आपल्याला अहिंसेचा पाठ शिकवला आणि त्यांच्या याच फिलॉसॉफीमुळे त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्यांचं म्हणणं असं होतं की हिंसा म्हणजे व्हायलन्स हे चुकीचं आहे. दुसरा स्टॅच्यू बघून हरी म्हणतो, हे हा तर भगतसिंगांचा स्टॅच्यू आहे. हो ना? अगदी बरोबर बोललास. हे आहेत आपले भगतसिंग. ह्यांनी सुद्धा भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढाई केलेली आणि खूप साऱ्या लोकांना इन्स्पायरही केलं होतं. सगळेजण पुढे जातात. मुलांनो, हा आहे पेंटिंग्सचा हॉल. इथे खूप फेमस पेंटर्सचे पेंटिंग्स आहेत आणि हे खूप इंटरेस्टिंग आहे. प्रत्येक पेंटिंगच्या खाली त्याच्याविषयी लिहिलं आहे. तुम्ही सगळे ते पाहू शकता, पण हात लावू नका. ओके. कट्टू, चिंकी आणि ते मित्र एक पेंटिंग पाहतात, ज्यामध्ये सॉल्ट मार्च दाखवला होता. हे बघा, गांधीजींचं चित्र आहे, मिठाचा सत्याग्रह करताना. इथे लिहिलंय की ब्रिटिशांनी लावलेल्या मिठावरील कराचा निषेध करण्यासाठी जात होते आणि स्वतःच त्यांनी समुद्राच्या खाऱ्या पाण्यातून मीठ उचलले. हे गांधीजी आणि त्यांच्या अनुयायांचं चित्र आहे. वाव, गांधीजी किती कूल होते ना मित्रांनो. अगं गुड्डी, कूल नाही, गांधीजी तर खूप स्ट्रॉंग होते. त्यांनी एकट्यानेच हा सॉल्ट मार्च सुरू केला होता आणि मग एवढी सारी लोक त्यांना जोडली गेली. मित्रांनो बघा, हे इकडे पेंटिंग केवढं सुंदर आहे. हे कोण आहेत? इथे लिहिलंय की ही आपली फ्रीडम फायटर राणी लक्ष्मीबाई आहे. हो, राणी लक्ष्मीबाईंनी झाशीला ब्रिटिशांच्या तावडीतून सोडवण्यासाठी स्वतः लढल्या होत्या आणि हे त्यांचं लढाई करत असतानाचं चित्र आहे. बघा, या चित्रामध्ये राणी लक्ष्मीबाईंचा लहानसा मुलगा सुद्धा आहे आणि त्यांनी तलवारही घेतलीये. वाव, राणी लक्ष्मीबाई किती स्ट्रॉंग होत्या. मलाही त्यांच्यासारखं व्हायचंय. चला मित्रांनो, अजून चित्र पाहूया. गट्टू, चिंकी आपल्या मित्रांसोबत अजूनही खूप साऱ्या पेंटिंग्स पाहतात, जसं की इंडियन नॅशनल आर्मीची पेंटिंग, ज्यामध्ये सुभाषचंद्र बोस आपल्या आर्मीला लीड करताना दाखवले होते. अशा प्रकारे सगळी पेंटिंग्स पाहिल्यानंतर ते बघा मित्रांनो, तिथे लिहिलंय ड्रेसअप कॉर्नर. चला बघूया तिथे काय होईल. मुलं तिथे जातात आणि पाहू लागतात.
तिथे एक मॅडम उभ्या होत्या ज्या त्यांना म्हणतात, मुलांनो, हा ड्रेसअप कॉर्नर आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडत्या फ्रीडम फायटरचा ड्रेसअप करू शकता आणि सोबतच फोटोही काढू शकता. वाव, हे तर खूपच इंटरेस्टिंग आहे. गट्टू चिंकी, तुम्ही दोघं ट्राय करा ना. चिंकी, तू राणी लक्ष्मीबाईचा ड्रेस ट्राय करून बघ. हो, मलाही तो ट्राय करायचा आहे. मॅम, मी करू शकते? हो हो, माझ्यासोबत ये चिंकी. मी आत्ताच तुला तयार करते. मॅडम चिंकीला आपल्या सोबत घेऊन जातात आणि तिला अगदी राणी लक्ष्मीबाईच्या गेटअपमध्ये तयार करतात. चिंकी आपली तलवार काढते आणि म्हणते, मी आले झाशीला वाचवायला. पळून जा ब्रिटिशर्स. चिंकी, नाही नाही, राणी लक्ष्मीबाईजी, बोला चीज. चीज. गट्टू झटकन आपल्या कॅमेऱ्याने चिंकीचा फोटो घेतो. सुभाष अंकल मुलांना दुसऱ्या हॉलमध्ये घेऊन जातात, जिथे खूप साऱ्या चेअर्स ठेवल्या होत्या आणि एक छोटंसं स्टेजही होतं. मुलांनो, आता आपापल्या खुर्च्यांवर बसून घ्या. अगोदर एक छोटंसं क्विज कॉम्पिटिशन होईल आणि जो कुणी विनर असेल तो आमच्या सोबत फ्लॅग होस्टिंग करेल. वाव, आपल्याला ध्वजारोहणाची संधी मिळू शकते. ही तर किती अभिमानाची गोष्ट आहे. सगळी मुलं आपापल्या खुर्चीवर बसतात. पहिला प्रश्न, इंडियन नॅशनल फ्लॅग कुणी डिझाईन केला होता? सगळी मुलं शांत होऊन विचार करू लागतात की तेवढ्यात गट्टू हात वर करतो. सर, हा, बोल गट्टू. हिंडली व्यंक्या, त्यांनीच भारताचा ध्वज डिझाईन केला होता. बाबांनीच मला सांगितलेलं. व्हेरी गुड गट्टू, बरोबर उत्तर. दुसरा प्रश्न आहे, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? हे ऐकून बंटी झटकन हात वर करतो. सर, जवाहरलाल नेहरू. व्हेरी गुड. आणि आता थर्ड आणि लास्ट क्वेश्चन आहे, गांधीजींनी ब्रिटिश रूल संपवण्यासाठी कुठली मूव्हमेंट सुरू केली होती? गट्टू हात वर करतो आणि म्हणतो, भारत छोडो चळवळ. व्हेरी गुड गट्टू, अगदी बरोबर. आजचा विजेता आहे गट्टू. गट्टू लगेचच स्टेजवर जातो आणि फ्लॅग होस्टिंगला मदत करतो. मग राष्ट्रगीत होतं आणि सगळी मुलं उभी राहतात. फायनली परत घरी जाण्याची वेळ होते. मॅमचं बरोबरच होतं. अगदी असं वाटलं की आपण टाइम ट्रॅव्हल करून 1947 मध्ये पोहोचलो आहोत. हो गट्टू, सगळं खरंच किती इंटरेस्टिंग होतं. गट्टूचा नवा स्केटबोर्ड. गट्टू चिंकीच्या आत्याने त्यांच्यासाठी कुरिअरने नवे स्केटबोर्ड्स पाठवले होते आणि दोघेही आपले स्केटबोर्ड घेऊन किचनच्या बाहेर उभे होते. आई, लवकर कर ना, आम्हाला आमच्या स्केटबोर्ड सोबत खेळायला जायचंय. हो आई, आम्ही परत आल्यावर ज्यूस पिऊ. अरे नाही नाही मुलांनो, आत्ताच तुम्ही हे ज्यूस प्या. तसंही तुम्ही असेच स्केटबोर्डवर राईड करायला जाताय. मुलांनो, पॅड आणि हेल्मेट शिवाय हे खतरनाक असू शकतं. अरे नाही नाही आई, आम्ही पार्कमध्येच खेळणार आहोत, काही नाही होणार. हो आई, बंटी आणि गुड्डी सुद्धा स्केटबोर्ड राईड अशीच करतात. एवढं बोलून गट्टू चिंकी पटकन आपलं ज्यूस संपवतात आणि पार्कमध्ये जातात. बागेत अगोदरच बंटी आणि गुड्डी गट्टू चिंकीची वाट बघत होते. तुम्हाला दोघांना उशीर झाला. आम्ही केव्हापासून तुमची वाट बघतोय. बघू, तुमचे नवे स्केटबोर्ड्स दाखव ना आम्हाला. आता आलोय ना आम्ही बंटी गुड्डी. आणि हे बघा, हे आहेत आमचे स्केटबोर्ड्स. चला आता लवकर ह्याच्यावर राईड करूया. सगळी मुलं सोबतच स्केटबोर्ड्स चालवू लागतात. पण तेवढ्यात बंटी गट्टूला म्हणतो, गट्टू, चल आपण दोघे एका स्केटबोर्डने रेस करू. मस्त कल्पना रे बंटी. गट्टू आणि बंटी रेस करायला जाणारच असतात. तेवढ्यात पाठीमागून येऊन चिंकी म्हणते, गट्टू, तू इथे रेस करू नकोस. अजून तुला स्केटबोर्ड्स नीट चालवताही येत नाही आणि तुझ्याकडे हेल्मेट आणि पॅड्सही नाहीयेत आणि पार्कमध्ये इतरही मुले आहेत आणि तू पडला तर? नाही नाही चिंकी, काहीच नाही होणार. तू नको काळजी करू. चल बंटी. गट्टू चिंकीच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही आणि रेस सुरू होते. वाव, किती मजा येतेय. तू हरणार आहेस बंटी. नाही नाही गट्टू, मी नाही हरणार.
गट्टू आणि बंटी रेस करतच असतात तेवढ्यात अचानक गट्टूचा बॅलन्स जातो आणि तो अडखळत खाली पडतो. बंटी हे बघून थांबतो आणि गुड्डी चिंकी पण धावतच येतात. हे काय झालं? मी नाही म्हटलं होतं ना गट्टू, तुला लागलं का? गट्टूचा हात एका दगडाला लागतो आणि त्याला खूप जोरात दुखू लागतं. गट्टू रडू लागतो. माझा हात खूप दुखतोय आणि माझ्या पायालाही लागलंय. मला खूपच दुखतंय. गट्टूचं बोलणं ऐकून सगळी मुलं घाबरतात. चल गट्टू, मी तुला घरी जायला मदत करतो. बंटी आणि चिंकी गट्टूला पटपट घरी घेऊन जातात. आई गट्टूला असं रडताना बघून धावतच येते आणि विचारते त्याला काय झालं म्हणून. अरे मुलांनो, हे काय झालं? सगळं ठीक आहे ना? नाही काकू, मी आणि गट्टू पार्क मध्ये स्केटबोर्डने रेस करत होतो आणि तेव्हाच गट्टूचा बॅलन्स जाऊन तो पडला. त्याच्या पायाला जखम झाली आणि त्याचा हात एका दगडावर आदळला. त्यामुळे त्याच्या हातालाही त्रास होतोय. काय? मला दाखव बरं गट्टू. आई गट्टूच्या पायाला तर बँडेज लावून देते, पण गट्टूचा हात मात्र खूप दुखत होता आणि तो बरं होण्याचं नावच घेत नव्हता. आई, मी तर माझा हातही हलवू शकत नाहीये. मला खूप दुखतंय. गट्टू बाळा, मला वाटतंय की तुझ्या हाताला फ्रॅक्चर झालंय. चल, मी तुला हॉस्पिटलला नेते. आई गट्टूला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. तिथे लक्षात येतं की गट्टूच्या हाताला दगड लागल्यामुळे त्याला फ्रॅक्चर झालं होतं. डॉक्टर गट्टूच्या हाताला प्लास्टर करतात आणि आई गट्टूला घरी घेऊन येते. आता आराम कर गट्टू, मी तुझ्यासाठी नाश्ता घेऊन येते. चिंकी पाहते की गट्टू खूप दुःखी होता. ती म्हणते, गट्टू, काही हरकत नाही, तुझा हात लवकर बरा होईल बघच. हो गट्टू, आत्ताच माझं बाबांशी बोलणं झालं आणि त्यांनी सांगितलंय की ते तुझं आवडतं आईस्क्रीम घेऊन येणार आहे. आणि तुला माहितीये तोपर्यंत मी आणि चिंकी काय करणार आहे? काय आई? हे बघ, माझ्याकडे काय आहे? मार्कर पेन. ह्याच्याने मी आणि चिंकी तुझ्या कास्टवर साईन करणार आणि छानसा इमोजीही काढणार. त्यामुळे तुला छान वाटेल. वा बाई, ही तर खूपच मस्त कल्पना आहे. मी तर ह्याच्याने गट्टूच्या हातावर 2 ड्रॉइंग्स काढणार आहे, एक माझं आणि एक गट्टूचं. ठीक आहे चिंकी. मग काय होतं? चिंकी आणि आई गट्टूच्या प्लास्टरवर सह्या करतात आणि त्यावर चित्रही काढतात. तेवढ्यात बाबा घरी येतात, गट्टूचं फेवरेट आईस्क्रीम घेऊन. मग ते गट्टूला सांगतात की गट्टू 1-2 दिवस शाळेत जाऊ शकणार नाही. काय? पण कालच गेमचा तास होता. उद्याही मी शाळेत जाऊ शकणार नाही आणि परवा तर शनिवार आहे. परवा खास डब्याचा दिवस आहे. काही हरकत नाही गट्टू बेटा, पण यात चूक तुझीच आहे. आईने अगोदरच सांगितलं होतं की बिना हेल्मेट आणि पॅड शिवाय खेळायचं नाही. आणि बघ, तुला लागलं ना? हो बाबा, मला आता माझी चूक कळलीये. तुम्ही आणि आई नेहमी बरोबर असता. हो बाळा, पण आता बाबा तुमच्यासाठी हेल्मेट आणि पॅड्स आणणार आहे, म्हणजे तुम्ही न घाबरता खेळू शकाल. हे ऐकून गट्टू चिंकी खुश होतात. काही दिवस घरी रेस्ट केल्यावर गट्टू शाळेमध्ये जातो, पण अजूनही सेफ्टीसाठी त्याचं प्लास्टर लावलेलं होतं. तेव्हा सगळे मित्र गट्टूच्या प्लास्टरवर आपापली साईन करतात आणि बंटी गट्टूला म्हणतो, गट्टू, तू तुझा हात लवकर बरा कर, मग आपण आपल्या स्केटबोर्डची कॉम्पिटिशन पुन्हा एकदा करू. हो, पण हेल्मेट आणि पॅड घेऊन. हे ऐकून सगळेजण हसू लागतात आणि आता गट्टूलाही बरं वाटू लागलं होतं. काही दिवसांनी गट्टूचं फ्रॅक्चर एकदम ठीक होतं आणि तो आनंदाने आपल्या मित्रांसोबत खेळू लागतो. बेस्ट फ्रेंड सोबत भांडण. गट्टू, चिंकी, बंटी आणि गुड्डी सोबत बसून घरी आपला सायन्स प्रोजेक्ट बनवत होते. आपण हा प्रोजेक्ट केव्हाचा करतोय मित्रांनो? पण बघा ना, अजूनही खूप काम राहिलंय. बरोबर बोललास तू गट्टू. नाही नाही बंटी आणि गट्टू, बघा, आता फक्त प्रोजेक्टमध्ये चित्रच राहिली आहेत, जी तुला आणि गट्टूला मिळून करायची आहेत. बाकी सगळं काम तर मी आणि गुड्डी करू. मला तर असं वाटतंय की आपला प्रोजेक्ट सगळ्यात छान होणार आहे, कारण माझं आणि चिंकीचं अक्षर छान आहे आणि गट्टू आणि बंटी एकत्र किती छान चित्र काढतात. हो गुड्डी, आपण हा प्रोजेक्ट केव्हाचा करतोय? आता आपण थोडा वेळ ब्रेक घ्यायला हवा आणि काहीतरी गेम खेळायला हवा. चांगली आयडिया आहे गट्टू. पण मला असं वाटतंय की आधी आपण प्रोजेक्ट पूर्ण करायला हवा. प्लीज चिंकी, आपण फक्त 30 मिनिटाचा ब्रेक घेऊ.
त्यात फक्त आपण काहीतरी खाऊया आणि लुडोचा गेम खेळूया बास. मी लगेच आईला स्नॅक्सबद्दल सांगून येतो. जेव्हा सगळ्यांनाच ब्रेक हवा होता तेव्हा चिंकीही तयार होते. गट्टू आईला स्नॅक्स आणण्यासाठी सांगतो आणि मग तो लुडो बोर्ड घेऊन येतो. आपण तर 4 जण आहोत, मजा येईल. मी लाल घेणार. नाही गट्टू, रेड माझा लकी कलर आहे. रेड मला हवा आहे. काय? नाही नाही बंटी, मी नेहमी लाल घेतो. मला लालच हवेत. गट्टू आणि बंटीला रेडवरून भांडताना पाहून चिंकी म्हणते, अरे यात भांडण्यासारखं काय? बंटी, ह्यावेळेस तू लाल घे आणि पुढच्या खेळामध्ये गट्टू लाल घेईल, ठीक आहे? ओके, चिंकी. गेम सुरू होतो आणि सगळे खेळू लागतात. सगळ्यांचे प्लेयर्स लुडोमध्ये उघडतात, पण गट्टूचा अजून 6 आला नव्हता. एवढंच नाही तर बंटी गट्टूपेक्षा खूप पुढे गेला होता. जेव्हा बराच वेळ गट्टूचा 6 पडत नाही आणि तो हरू लागतो, तेव्हा गट्टूला राग येऊ लागतो. नाही, मी नाही खेळ खेळणार. या बंटीने चिटिंग केलीये. काय? मी काय चिटिंग केलीये गट्टू? आधी तर माझ्या लाल तू घेतल्या आणि मग तू मला 2 वेळेस कापलं बंटी. अरे हे तू काय बडबडतोयस गट्टू? हा तर फक्त गेम आहे आणि मी काही चिटिंग केली नाहीये. गट्टू रागात सगळे प्लेयर्स इकडे तिकडे करून टाकतो आणि म्हणतो, नाही, तू नक्की चिटिंग केलीये बंटी आणि चिटिंगनेच तू दरवेळेस 6 पडलेत आणि मला कोणीच हरवू शकत नाही लुडोमध्ये. गट्टू, अरे हे तू काय बोलतोयस? असं काहीच नाहीये. मला तरी कुठे जास्त वेळ 6 पडलेत. मग मी असं म्हणतीये का? नाही चिंकी, तुझ्याजवळ तुझा आवडता रंग निळा आहे. पण ह्या बंटीने माझा आवडता लाल रंगही घेतला. मला नाही खेळायचं याच्यासोबत. हा मग ठीक आहे, मग मलाही नाही खेळायचंय तुझ्यासोबत. तू मला चीटर म्हटलंस. मी कुठल्याही प्रकारची चिटिंग केली नाहीये. तुला तर खेळताच येत नाही. मी चाललो घरी. अरे बंटी, थांब ना. तुझ्याशिवाय आम्ही हा प्रोजेक्ट कसा पूर्ण करणार? गुड्डी बरोबर बोलतीये गट्टू बंटी. जर तुम्ही एकत्र काम नाही केलं तर आपला प्रोजेक्ट नाही होणार पूर्ण. असं असेल तर चिंकी गट्टूला सांग माझी माफी माग. नाही, मी कोणाचीही माफी मागणार नाहीये, काही झालं तरी. गट्टू आणि बंटी एकमेकांपासून तोंड फिरवून उभे राहतात. कोणीही चिंकीचं बोलणं ऐकायला तयार नव्हतं. तेवढ्यात आई खोलीमध्ये स्नॅक्स घेऊन येते. हे घ्या मुलांना तुमचे स्नॅक्स. अरे गट्टू आणि बंटी, तुम्हाला काय झालं? चिंकी आईला इशारा करते आणि तिला बाहेर घेऊन जाते. चिंकी आईला बाहेर नेऊन सगळं काही घडलेलं सांगते. आई, ते दोघं जर एकमेकांशी बोलले नाही तर आमचा प्रोजेक्टही पूर्ण होणार नाही. चिंकी बाळा, असं वाटतंय मलाच काहीतरी करावं लागेल. माझ्याकडे एक प्लॅन आहे. आई चिंकीला आपला सगळा प्लॅन सांगते आणि मग त्या दोघी पुन्हा रूममध्ये येतात. गट्टू बाळा, आपण आता परत लुडो खेळूया आणि ह्यावेळेस बंटीच्या जागी मी खेळेन, ठीक आहे? चिंकी बंटी आणि गुड्डीला इशाऱ्याने सांगते की हा तिचा आणि आईचा प्लॅन आहे. काय? ठीक आहे आई, आपण सगळे खेळूया, पण मी लाल घेणार. आई, चिंकी, गट्टू आणि गुड्डी ल्युडो खेळू लागतात. पण यावेळी गट्टू गेम जिंकू लागला होता. पण आई गट्टूला म्हणते, हे काय गट्टू, तू चिटिंग का करतोयस? काय? आई, अगं मी कुठे चिटिंग केली? गट्टू, आताच तू चिटिंगने 6 पाडलेस. नाही आई, मी चिटिंग नाही केली. आई बरोबर बोलतीये गट्टू, तू चिटिंगनेच जिंकतोय. हो गट्टू, चिटिंग नको ना करू. अरे पण मी चिटिंग केलीच नाहीये. अच्छा, मग तुला सारखे सारखे 6 कसे पडतायत आणि मला अजूनपर्यंत एकदाही 6 पडले नाहीयेत आणि तू जिंकतोयस? जेव्हा बंटी सोबतही असंच घडत होतं तेव्हा तू हेच म्हणत होतास ना की तो चिटिंग करतोय. मग मी कसं म्हणू की तू चिटिंग नाही करत आहे? सांग ना. आईचं बोलणं ऐकून गट्टूच्या लक्षात येतं की आईला त्याला काय सांगायचंय. मला समजलं आई. आय एम सॉरी बंटी. मी हरत होतो आणि कदाचित ह्याच रागामुळे मी तुला काहीही बोललो. तो फक्त एक खेळ होता आणि नशिबानेच 6 पडत असतात. इट्स ओके गट्टू, मीही खूप काही तुला बोललो होतो. मला चांगलं वाटतंय की तू तुझी चूक मान्य केलीस. तसंही आपण बेस्ट फ्रेंड आहोत ना. हे सगळं तर चालूच राहतं. छान गट्टू, तू तुझ्या चुकीची माफी मागितली. आता तुम्ही परत मैत्री करा आणि एकत्रपणे प्रोजेक्ट पूर्ण करा, ठीक आहे? हो आई. हो काकू. गट्टू आणि बंटी एकमेकांना मिठी मारतात आणि पुन्हा एकदा मैत्री करतात. यानंतर सगळे सोबत स्नॅक्स खातात
आणि आपला उरलेला सायन्स प्रोजेक्ट पूर्ण करतात.